Hear the Lord of harvest sweetly calling. Who will go and work for me today? Who will bring to me the lost and dying? Who will point them to the narrow way? Speak, my Lord. Speak, my Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. As we sing the second verse. When the coal of fire had touched the pine, making him as pure can be. When the voice of God said, "Who will for us?" Then he answered, "Here I am, send me." Let's all stand. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. Soon the time for reaping will be over. Soon we'll gather for the harvest fold. May the Lord of harvest smile upon us. May we hear his blessed shower above. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. Amen. I believe that's why we're here this morning. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? परमेश्वराने पुन्हा एक वार आपल्याला एक चांगला दिवस दिला आणि त्यांनी आम्हाला एकत्र जमवले, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद. आमेन. खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया आपल्यावरती आहे. आणि भाव बहिणींनो, ह्या जीवनात जगत असताना जसं आता ब्रदर म्हणाले की सणवार हे सगळे काय आहे, हे सगळ्या गोष्टी या जगात आता फार प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि जेव्हा होत असतात तेव्हा डिस्ट्रॅक्शन हे फार मोठ्या प्रमाणात आहे. आमेन. परंतु ह्यामध्ये आम्ही कोणीही सापडू नये म्हणून आम्हाला आमच्या स्वतःची काळजी घेणे फार गरजेचं आहे. आमेन. कारण भाऊ बहिणींना सैतानाचे प्रयत्न फार असतात आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला बाहेर निघणे फार गरजेचं आहे. आमेन. म्हणून परमेश्वराने आम्हाला सांभाळावे हे फार गरजेचं. आपण आपला जो टॉपिक आहे मराठीत आपण 8वा भाग बघत आहोत, द डेडिकेशन ऑफ लाईफ. याचा आज आपण आणखीन काही भाग बघूया. प्रभू आशीर्वादित करो, सहाय्य करो. काय तुम्ही आनंदित आहात की भाऊ बहिणींनो, हा नुसते काही सिरीज नाहीये, हे आमच्यासाठी एक जीवन बदलण्याचा कार्यक्रम आहे. डेडिकेशन ऑफ लाईफ. आमेन. आम्ही जेव्हा आमच्या जीवनाकडे लक्ष देतो भाऊ बहिणींनो, मी 8 का 80 पण होतील, परंतु जर आमच्या जीवनात काही बदल झालेला दिसला नाही पहिल्यापासून ते 8 पर्यंत, तर मग याला काही अर्थ नाहीये.
हे वेस्ट आहे. तुम्ही पण टाइम वेस्ट करताय, मी पण वेस्ट करतोय. परंतु जर आम्ही ह्याचा बेनिफिट घेतोय, आम्ही ह्या गोष्टी जीवनात अवलंबतोय, तर आम्हाला फायदा आहे. अदरवाईज इट्स अ वेस्ट कम्प्लिटली. हे काय आहे, एक काचेमध्ये आतमधल्या काचेमध्ये ठेवलेली फक्त बघण्यासाठी असलेली गोष्ट आहे. आम्ही बघतो ना, आम्ही आनंदित होतो. हे शो पीस आहे. इट इज नॉट अ शो पीस, इट इज ऍक्च्युली अ प्रॅक्टिस. आम्ही जीवन आहे हे. आम्हाला भाव बहिणींनो आमचं जीवन बदलणे गरजेचं आहे. म्हणून कृपया ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. ह्या ज्या गोष्टी आम्ही ऐकतो, काय आहेत, कशा आहेत, कशासाठी आमच्याकडे येत आहेत, ह्याकडे लक्ष द्या. मी वाचावे, मी त्याच्यावरती मनन करावे असं गरजेचं नाहीये. आम्ही सगळेजण यावरती अभ्यास करावा, आमच्या जीवनात अनुक्रमावे. आम्ही काल होते तसेच आज आहोत, त्यापेक्षा पण बेकार कंडिशन आमची होत असेल तर भावा बहिणींनो आम्हाला अर्थ नाहीये. आम्हाला आमचे ज्ञानेंद्रिय कंट्रोल मध्ये आणणे फार गरजेचं आहे. वी आर नॉट बाउंड बाय द स्पिरिट ऑफ द वर्ल्ड, वी आर बाउंड बाय द स्पिरिट ऑफ गॉड. आणि देवाचं जेव्हा स्पिरिट मध्ये आम्ही बांधले जातो तेव्हा आम्हाला फ्रीडम मिळते. मॅन, फ्रीडम कोणाकडून आहे? प्रभू येशू ख्रिस्ताकडून आहे. आम्ही आमच्या आजारपणाचा, आम्ही आमच्या फायनान्शियलचा, कशाचाही आम्ही गर्व किंवा विकनेस आम्ही प्रौढ देवासमोर नाही दाखवू शकत. आम्हाला जे काही दाखवायचं आहे ते फक्त परमेश्वराची कृपा जी आहे ती आमच्यावरून दाखवायची आहे. आमेन. म्हणून आपण या गोष्टी बघूया भाऊ बहिणींनो. कारण हे युग जे आहे, हे युग पहिल्यांदा आलेलं युग नाहीये. प्रॉफेट सांगतात दिस इज नॉट द फर्स्ट एज जिथे तुम्ही मॉडर्नायझेशन बघताय. हे सेकंड टाइम आहे. आमेन. काय वचन सांगते, जसे नोहाच्या दिवसात झाले तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात होईल. आमेन. आता आपण बघूया वचनाकडे. रोमकरस्पत्राचा 12वा अध्याय. परत तेच जर तुम्ही सांगितलं की काय आहे वचन, बंधुजन हो, देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे पवित्र, जिवंत व देवाला ग्रहणीय योजना. हे वचन ऐकून न बघता बायहाट झालं पाहिजे. आमेन. जेव्हा तुम्ही हे बायहाट करता तेव्हा तुमच्या त्या नसा यायला लागते. आमेन. वाचूया ते वचन. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आमेन. आमेन. आपण आपल्या माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, प्रभू आम्ही तुझे वचन वाचलेले आहे, परंतु प्रभू वचनाला उघडविणारा परमेश्वर केवळ तू आहे. प्रभू आमच्या मना अंतकरणाला बदलणारा परमेश्वर तू आहेस. खरोखर प्रभू आम्ही प्रभू ह्या भूतलावरती मरू इच्छित नाही. प्रभू आमची इच्छा आहे की आम्हाला ते सार्वकालिक जीवन आम्हाला मिळावे. हालेलुया. खरोखर प्रभू ज्याला सार्वकालिक जीवन मिळालं त्याला जीवनात सर्व काही मिळाले. आमेन. ज्याला प्रभू येशू ख्रिस्त मिळाला त्याला सर्व काही मिळाले. प्रभू तू आम्हावरती तुझी कृपाने दया कर आणि तुझा अनुग्रह प्रभू तू आमच्या जीवनात कर. आम्ही आमचं जीवन तुझ्या हाती समर्पित करतो. प्रभू तू आम्हाला प्रभू तुझ्या पवित्र हाती घे आणि प्रभू आमचे विचार सर्व असलेले डिस्टर्बन्स प्रभू येशू ख्रिस्तच्या नावात आम्ही काढून टाकतो. हालेलुया. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तू आमचा ताबा घे. Yes, तू आम्हाला लीड कर आणि गाईड कर. आम्ही तुझ्या हाती समर्पित होऊन पुढे वेळ समोर तुझ्या हाती. प्रभू येशू ख्रिस्तच्या नावात प्रार्थना करीतो म्हणून तू ऐकणे मान्य कर. आमेन. आमेन. आपण आपल्या जागेवर बसूया आणि याचा भाग 8वा बघत असताना आपण काही आज भाग बघणार आहोत. काय आपण बघत आहोत की सोल, अ स्पिरिट अँड बॉडी. म्हणजे काय? अ मॅन विदिन अ मॅन, विदिन अ मॅन, विदिन अ मॅन. मनुष्याच्या मध्ये असलेला मनुष्य. भावांनो, आपण रोमकरस्पत्र भरपूर वेळा वाचलेलं आहे, परंतु माझं पुन्हा एक वर तुम्हाला एका वचनाकडे लक्ष द्यायचं आहे. ते आहे 2रं वचन. देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. आमेन. आमेन. म्हणजे इथे एक समज देण्यात आलेली आहे किंवा समज घेण्याविषयी एक वार्तालाप करण्यात आलेला आहे. तो काय आहे की देवाची उत्तम, इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे? 2रं वचन 12:2. And be not conformed to this world, but be ye transformed by the renewing of your mind. Be a transform of renewing your mind,
that he may prove what is that good व्हॉट इज दॅट गुड म्हणजे उत्तम, and acceptable ग्रहणीय, and perfect will of God. परफेक्ट Amen. विल ऑफ गॉड. भाव बहिणींनो, देवाची इच्छा जी आहे ही परफेक्ट आहे. Amen? Amen. देवाची इच्छा इनपरफेक्ट असू शकत नाही. Hmm. देवाच्या Right, इच्छेमध्ये कमीपणा असू शकत नाही. देवाच्या इच्छेमध्ये कमी घटी असू शकत नाही. देवाचं मॉडेल हे रिपेअरिंग मॉडेल नाही आहे. नो सर. अमेन का तुम्ही अमेन म्हणा. Amen, amen. देवाचं मॉडेल हे रिपेअरिंग मॉडेल नाही आहे. देवाने एकदा जे बनवले ते बनवले. Perfect. जेव्हा देवाने पाहिले, काय सांगते उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात पहिला वचन, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी बनविली Hmm. आणि Amen. त्यावरती काय होता, अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलाशयावरती तळपत तळपत राहिला होता आणि देव बोलला प्रकाश हो. Hallelujah. प्रकाश झाला. भाव बहिणींनो, त्या शब्दामध्ये इतकं परफेक्शन होतं की त्या शब्दाने काय झालं, अंधकार निघून प्रकाश वेगळा झाला आणि प्रकाशासमोर अंधकाराचे स्थान राहिले नाही. हालेलुया. Amen. जसं आपण वचनात पण वाचतो, जो एक दिवा ठेवलेला असतो तो छोटासा दिवा पूर्ण अंधकारामध्ये प्रकाश देण्याचं काम करतो. भाव बहिणींनो, देवाची जी इच्छा आहे आमच्या विषयी ही फार परफेक्ट आहे. दॅट इज नॉट अन इनपरफेक्ट. आणि त्याची परफेक्ट इच्छा काय आहे की जसं तो पवित्र आहे तसे आम्हीही पवित्र बनावे, जसा तो जिवंत आहे तसे आम्ही बनावे. त्याची इच्छा काय आहे की जसं त्याचं जीवन होतं तसंच जीवन हे आमचंही बनावं. हालेलुया. Amen. बाबांनो, आपण पाहतो की देवाने काय केलं, मनुष्याला 5 ज्ञानेंद्रिय दिले. Yes. काय दिलं, स्मेल, वास घेणे, नाक, आणि काय आपण काय म्हणतो, स्मेल, स्पर्श. हिअर, स्पर्श, डोळे. हे 5 ज्ञानेंद्रिय दिले. परंतु त्याच्या जोडीला आत्म्यामध्ये सुद्धा 5 ज्ञानेंद्रिय त्यांनी आम्हाला दिले. Right. आणि 5 ज्ञानेंद्रिय दिलेले असताना त्याची इच्छा ही आहे की 5 ज्ञानेंद्रिये तुमच्या सोलनी कंट्रोल केले पाहिजे. हालेलुया. Yes, yes. Amen. कशाने कंट्रोल केले पाहिजे, Soul. सोलनी. आणि सोल मध्ये काय आहे, हे सगळ्यात भक्तीचं स्थान जे आहे Amen. हे सोल आहे. म्हणून देवाचं वचन काय म्हणते, संत पौल काय म्हणतो, काय तुम्हाला ठाऊक नाही काय की तुम्ही देवाचे जिवंत मंदिर आहात. Amen. जरी मी हे रिपीट करत असलो तरी माझी इच्छा आहे की आमच्या डोक्यात हे फिट बसावे, Yes, sir. आमच्या अंतकरणात हे फिट बसावे True, sir. की देव आमच्या जीवनात कार्य करतो कसा. Hmm. Amen. बाबांनो, जसं तो माणूस मला काल म्हणाला की आम्हाला माहितीच नाही की असते काय, पूजा काय असते, प्रार्थना काय असते, कोणतरी सांगतो म्हणून आम्ही करतो. Right. भाऊ बहिणीनो, आपण आंधळे नाही आहोत. True. Amen. 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 आमचा चालवणारा सुद्धा आंधळा नाहीये. No. आम्ही जर आंधळे असू ना तर आम्ही आंधळ्याला रस्ता दाखवतो अशी परिस्थिती होईल. Right. आम्ही ऐकतो परंतु आम्ही डेफ अँड डम आहोत. मग Hmm. आम्ही ऐकतो पण आम्हाला कळत नाही की आम्ही काय ऐकतो, आणि आम्ही जे ऐकतो त्याच्याद्वारे आमच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही. ह्याचा अर्थ काय की आम्ही आहोत तसेच आहोत. परंतु भाव बहिणींनो, देवाची उत्तम आणि ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय, परफेक्ट विल काय आहे हे आम्हाला समजणे गरजेचं आहे. प्रोफेट मेसेज मध्ये म्हणतात की जेव्हा देवानी आदामाला बनविले, आदामाला काय दिली, फ्री विल दिली. Amen? Moral agency. काय दिले आदामाला, Free फ्री मॉरल एजन्सी. आणि फ्री मॉरल एजन्सी म्हणजे काय की जे तुला करायचं आहे ना जीवनामध्ये ते तू कर, मी तुला कुठेही थांबवणार नाही. आज देवानी सुद्धा आपल्याला फ्री मॉरल एजन्सी दिलेली आहे. Yes. Amen? Amen. Amen. तुम्हाला जे करायचं आहे ना ते तुम्ही करू शकता. देव थांबवत नाही. देव आम्हाला एकदा पण सांगत नाही का रे बाबा तू प्रार्थनेला जातो ना, तू विसरला का, हे तू करायला पाहिजे का. नाही बाबा बहिणींनो, देवाने ही गोष्ट जेव्हा फ्री मॉरल एजन्सी दिली त्याच्या जोडीला त्यांनी आत्मा सुद्धा दिला. Amen. आणि जसं अनुवादाच्या वचनात सांगते की देवाने तुमच्या पुढे मरण आणि जीवन हे दोन्ही ठेवलेलं आहे. वचन का सांगते की माझी इच्छा आहे की तुम्ही जीवन घ्यावे. Amen. हालेलुया. आता देव आपली इच्छा प्रकट करू शकतो परंतु तुमच्यावरती तो लादू नाही शकत. Hmm. कारण यू आर अ फ्री मॉरल एजन्सी पर्सन. Hmm. तुमची जी स्व इच्छावरती तुम्ही जगणारे आहात. आज फॉर एक्झाम्पल आपण इकडे प्रार्थनेला बसलेलो आहोत. कदाचित आम्हाला सकाळी उठल्यानंतर वाटलेलं असेल की आज कशाला प्रार्थनेला जाऊ. कदाचित वाटलं असेल नाही आज मला प्रार्थनेला जायचं आहे, आज मला प्रभूला भेटायचं आहे. नाव इट्स माय फ्री मॉरल एजन्सी. Amen. ह्याच्यासाठी मला कोणीही दाबू शकत नाही की मला प्रार्थनेला जायचं आहे की नाही जायचं आहे. हे प्रत्येकाचा वैयक्तिक असलेला विचार आहे. परंतु भाऊ बहिणींनो, हा जो विचार आहे हा कोणतरी कंट्रोल करतो. हालेलुया. Amen. हा जो विचार आहे हा कोणतरी कंट्रोल करतो. जेव्हा देव सांगतो ना की फ्री मॉरल एजन्सी, ह्याचा अर्थ असा आहे की हा भागावरती 2 जणांचा हक्क चालू शकतो. Hmm. Hmm. आयदर चांगल्याचा Yes. किंवा वाईटाचा. Yes.
हालेलुया. आणि ते कुठून लीड होणार? सोल मधून. मधून. सोल तुम्हाला चांगलं पण लीड करू शकतो, सोल तुम्हाला वाईट पण लीड करू शकतो. आमेन. का? कारण तुमच्या सोल मध्ये दोन आत्मे आहेत. येस. एक आत्मा जो आहे तो काय करतो? देवाचे वचन तुम्हाला घ्यायला लावतो. एक आत्मा जो आहे तो काय करतो? तुम्हाला वाईटाकडे खेचून जातो. अविश्वास. परंतु भाव बहिणींनो, एक आत्मा तो कोणता आत्मा आहे? वाईटाचा आत्मा, अंधकाराचा आत्मा आहे. येस. आणि देवाचा आत्मा कशाचा आहे? प्रकाश. प्रकाशाचा. आमेन. भाव बहिणींनो, देवाने जे उत्पत्तीत वचन बोलले ते केवळ ह्या पृथ्वीच्या निर्मितीसाठी नाही, तर तुमच्या जीवनाच्या उगमासाठी हे वचन लिहिलेलं आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. तुमच्या जीवनात अंधकार होता आणि परमेश्वराचा आत्मा तळपत राहिला होता. जेव्हा परमेश्वराने पाहिलं की ब्रदर रणधीरच्या जीवनात, ब्रदर जॉनीच्या जीवनात, ब्रदर मनोजच्या जीवनात अंधकार आहे, तेव्हा परमेश्वराने सांगितलं की प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. हालेलुया. हालेलुया. भावांनो, काय झालं? अंधकाराची जी सत्ता होती, अंधकार आपले काम करत होता, अंधकाराच्या द्वारे आपले जे ज्ञानेंद्रिय होते, स्पिरिट जे होते, ते काम करत होते. जगाची आवड होती. त्या माणसाच्या जोडीला बोलताना तुम्हाला काय बोलला? अरे साहब, मेरा तंबाकू छूट नहीं रहा, बाकी कुछ आदतें गंदी नहीं है, लेकिन यही है जो छूट नहीं रहा है. याचा अर्थ काय? कोणीतरी ह्या गोष्टीला कंट्रोल केलेला आहे. कोणतरी आहे जो पकडतो. तो दुसरा तिसरा कोणी नाही, तर तो सैतान आहे. आमेन. जेव्हा आम्ही सैतानाला आमच्या जीवनामध्ये इमॅजिनेशन तर्कवितर्कच ना, नाही, कल्पना करण्याची जेव्हा आम्ही ताकीद किंवा आपण त्याला सवलत देतो, तेव्हा तो काय करतो? वेगवेगळे प्रकारे तो आम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. राईट. बघा भाऊ बहिणींनो, आपण वचन बघणार आहोत की परमेश्वराने आम्हाला असे का बनविले. भाऊ बहिणींनो, प्रॉफिट येशू ख्रिस्त आपल्या संदेशा वचनामध्ये सांगतं, काय तुम्हाला माहिती नाही का? दॅट ये आर गॉड्स स्मॉल जीओडी. तुम्ही छोटे देव आहात हे तुम्हाला माहित नाहीये का? याचा अर्थ काय? की तुम्हाला हे ठाऊक नाही काय की तुमच्यामध्ये क्रिएशनचं पॉवर देण्यात आलेलं आहे? तुम्हाला हे ठाऊक नाही का फ्री मॉरल एजन्सी तुम्हाला देण्यात आलेली आहे? काय निवडावे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. आमेन. परंतु कसं घ्यावं हे आमच्या हाती दिलेलं आहे. सत्य आणि असत्य आज ह्याच्यातला भेद आमच्या समोर उघडा आहे. ह्याच्यापासून आम्हाला भावा बहिणींनो कोणीही परावृत्त करू शकत नाही. आज आम्ही बाहेरच्या लोकांसारखं सांगू शकत नाही की आम्हाला येशू ख्रिस्त माहितीच नाही, आम्हाला स्वर्गीय राज्य माहिती. आम्ही ह्या कंडिशनला नाही आहेत भावा बहिणींनो. आम्ही ह्या कंडिशनला आहोत की आम्ही वाईट काय आहे आणि चांगलं काय आहे ह्याचा भेद आम्ही समजू शकतो. तर तुम्ही आमेन म्हणा. भावा बहिणींनो, देवानी आम्हाला असं बनवलेलं आहे. परंतु देवाचं वचन सांगते की जेव्हा मनुष्याची दुष्टाई त्या पृथ्वीवर वाढत गेली, तेव्हा काय झालं? दुष्टाई म्हणजे काय? सोल मधून निघणारे जे कार्य होते, हामचे कार्य, काईनाचे वंशजाचे कार्य, तेवढे दुष्ट होते की त्यांनी शेताच्या कुटुंबाला, शेताच्या बीजाला खाण्याचा प्रयत्न केला. राईट. बघा भावा बहिणींनो, शेत हा दुसरा तिसरा नव्हता, तर परमेश्वराच्या परफेक्ट विलचा झालेला पुत्र होता. आपण वाचूया उत्पत्ती याचा 6वा अध्याय. आणि मी थोडा स्लो जाईन अशासाठी की माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि मला वाटते वचन 5 पासून वाचा. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकासारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातले पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. रिपेंटेड. आणि परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. हालेलुया. आमेन. वचन काय सांगते? परंतु नोहा, हे सगळं जे क्रिएट केलं त्याच्यामध्ये नोहा काय वेगळ्या प्रकारे बनवण्यात आला होता काय? नो. नोहाकडे काही वेगळं कमिशन होतं काय? नोहा काय आदामाच्या लिनेज मधून आलं नव्हतं असं काय होतं काय? नाही भावांनो, नोहा सुद्धा आदाम त्याचा फोरफादर आहे. येस. कोण आहे? आदाम त्याचा मोठा पिता, आजोबा आहे.
तरी सुद्धा देवाचं वचन काय सांगते, नोहावरती परमेश्वराची कृपादृष्टी होती. हालेलुया. आमेन. परंतु बाकी सगळ्या कोशावरती ही कृपादृष्टी देवाची दिसत नाहीये. अशासाठी की 5वं वचन परत होतं इंग्लिशमध्ये. But Noah found ways in. नाही 5वं वचन. And God saw that the wickedness of man was great in the earth. विकेडनेस म्हणजे काय, दुष्टपणा जो आहे मनुष्याचा वॉज ग्रेट ऑन दी अर्थ. म्हणजे पृथ्वीवरती जो दुष्टपणा आहे हा इतका भयंकर प्रमाणात वाढला होता. प्रॉफिट सांगतात की आता जर तुम्ही विचार करत असाल की आम्ही मॉडर्न एज मध्ये आहोत, नो, ते आपल्यापेक्षा मॉडर्न एज मध्ये होते. Yes. त्यांच्याकडे जे डिव्हाइसेस होते ते अद्यापही आपल्याकडे नाहीये. नाहीये. त्यांनी त्यावेळेला पिरॅमिड बनवलं जे आता पण आपण बनवू शकत नाही, कितीही सांगितलं तरी. राईट. एवढे मॉडर्न ते होते. आणि God saw that the wickedness of man was great in the earth and That every imagination of the thoughts of his heart was only evil continually. त्यांच्या मनाचे जे विचार होते ना, कल्पना ज्या होत्या ना, त्या दुष्टच होत्या. आमेन. म्हणजे मनुष्याकडे देवाच्या वचनाचं स्थान त्या हृदया स्पिरिट मध्ये नव्हतं. सोल जो होता हा देवाच्या वचनाच्या विरहित होता. म्हणून ज्या दुष्टाचं जे बीज होतं ते दुष्टपणा ते दाखवत होतं. आणि त्यामुळे ह्या अंधकाराने सत्तेच्या उजेडाच्या सत्तेला खाण्याचा प्रयत्न केला. परंतु भावा बहिणीनं फ्री मॉरल एजन्सी होती ना. देव पण काही करू शकत नव्हता. कारण देवाने आदमाला जेव्हा बनवलं तेव्हा काय सांगितलं, माझ्या प्रतिरूपाचं आहे. जर देवाला फ्री मॉरल एजन्सी होती तर आदमाला पण फ्री मॉरल एजन्सी आहे. बरोबर की देवाला फ्री मॉरल एजन्सी आहे ना. देवाला कोण थांबू शकतो काय? ही इज द क्रिएटर ऑफ द फ्री मॉरल एजन्सी. हालेलुया. त्याला पाहिजे तसा तो नियम बदलू शकतो, त्याला पाहिजे तसा तो करू शकतो. म्हणून प्रकटीकरणात वचन का सांगते, ही इज अल्फा अँड ओमेगा. आमेन. तो सुरुवात आणि शेवट आहे, आदी आणि अंत आहे. का आहे? कारण ही कॅन डू एनिथिंग. राजाला कोण सांगू शकत नाही की तू राजपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की तू खाडाखोड करावी की नाही करावी. राजाला सांगणार कोण आहे? तो स्वतः राजा आहे. भाव बहिणीनं त्याला कोण नियम लावू शकत नाही. परंतु जेव्हा त्याने मनुष्याच्या हाती दिला फ्री मॉरल एजन्सी, त्याची इच्छा होती की जसा देव कार्य करतो तसंच कार्य मनुष्याने करावे. हालेलुया. आमेन. आदामाला बनून काय म्हणून मी कायमचे ते काय म्हणतो, जेव्हा प्राणी आदामा पुढे आले तेव्हा आदामाने काय दिले, तेच नावे दिली जी परमेश्वरांनी ठरवलेली होती. दॅट इज द परफेक्ट कनेक्शन बिटवीन ऍडम अँड गॉड. देवाच्या मध्ये आणि आदामामध्ये असलेलं सेम मत. परंतु इकडे सैतानाचा उल्लेख झाल्यामुळे, जीवनामध्ये उल्लेख झाल्यामुळे त्यांचे जे विचार होते ते विचार काय झाले, दुष्टपणाचे होते. ते इंग्लिशमध्ये परत होतं, दॅट एव्हरी इमॅजिनेशन ऑफ थॉट्स म्हणजे काय, नॉट इव्हन अ सिंगल हॅज अ एक्सेप्शन. नो, एव्हरी. जो थॉट, जो विचार त्यांच्या मनात येतो तो दुष्टपणाचाच आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? येस येस. आमेन. आजच्या जगामध्ये कोणाला काही, आपण एक स्नेहल सांगतो कायमचं, आम्ही मासली घ्यायला जातो ना, तिला सांगायचं मासली ताजी आहे का? स्नेहल तिला सांगते अरे मुलांसाठी पाहिजे, हे हा ताजी आहे ताजी आहे ताजी आहे. घरी आल्यानंतर कळते ताजी नाही. ते एवढ्या वेळा सांगितलं मुलांना पाहिजे, सांगितलं तरी ताजी नाही देत. ती तिचा माल विकायला बसलेली आहे. ती काय करायला बसलेली आहे, तिला काही पडलेलं नाहीये. तुम्ही सांगाल प्रेमाने, ती नाही सांगणार तुम्हाला घेऊ नका बाबा ताजी नाहीये. ती सांगणार मला काय करायचंय, तू घे. मी तुझ्या घरी जाईपर्यंत उद्या तिच्याकडे 50 रिझन पडलेले आहेत. तिच्याकडे पवित्रता नाही आहे की ती सांगेल की हे आणलेलं आहे खराब आहे, मी आता फेकून देते. ती सांगेल मी माझा लॉस कशाला करू, राईट, मी पण पैसे देऊन आणलेला आहे. बाबा बहिणीनं काय आहे, दुष्टता जी आहे हे मनुष्याच्या नसात बसलेली आहे. परंतु त्याला ओव्हरकम करण्यासाठी देवाने आपला पवित्र आत्मा दिलेला आहे. हालेलुया. तो पवित्र आत्मा काय करतो, ह्या दुष्टपणावरती आम्हाला, दुष्टपणातून आम्हाला कसे बाहेर काढावे, तो पवित्र आत्मा आम्हाला लीड करतो. भावा बहिणींनो, संपूर्ण पृथ्वीवरती दुष्टाई पसरलेली होती, परंतु नोहा जो एक असा होता जो देवाची आराधना आत्म्यात आणि खरेपणात करत होता. आमेन. त्यांनी देवाच्या वचनावरती कधीच कॉम्प्रोमाइज नाही केलं. प्रॉफिट सांगतात जेव्हा नोहाला देव माहिती पडला तेव्हा नोहा काय करत असे, देवाची आराधना नित्य करत असे आणि स्वतःला हाबेलासारखं पवित्र ठेवत असे. आणि जेव्हा तो पवित्र ठेवत असे तेव्हा त्यांनी काय केलं
की आपल्या स्वतःला ह्या सगळ्या दुष्टपायीपासून वेगळं ठेवले आणि काय केले, आपण देवासमोर कुठेही दोषी ठरू नये म्हणून त्याने आपली फ्री मॉरल एजन्सी पवित्र आत्म्याच्या हाती दिली. हालेलुया. आमेन. नाउ एव्हरी थॉट, जो प्रत्येक कल्पना आहे, प्रत्येक विचार आहे, जो मला विचार देवाच्या वचनापासून दूर देऊ शकतो, मला विचार आहे ना, तो येस, विचार आहे. प्रॅक्टिकल ऍक्टिंग आहे का? नाही आहे. एक वचन वाचूया. यशया सैतानाचा, हा कुठून सुरुवात होते ना याची आपण बघूया. यशया ह्याचा, ते यशयाचा 12वा अध्याय, 14वा अध्याय, 14. यशया ह्याचा 14वा अध्याय आणि 12व वचन. 12 वचन. तुम्ही हे लिहून- दैदिकपणा तुम्ही आपल्या बुक मध्ये लिहून ठेवा, किंवा हे वचने जे आहेत भाऊ बहिणींनो आपल्या सर्वांसाठी उत्तम आहेत. हे दैदिक ताऱ्या, हम्म. प्रभात पुत्रा, हा तू आकाशातून कसा पडलास? हा राष्ट्रात लोळवण्यात तुला धुळीस कसे टाकिले? हा. आता एका ताऱ्याविषयी दैदिप्यमान, दैदिप्यमान म्हणजे काय, इंग्लिश मध्ये मला वाटतं माहिती म्हटलेलं आहे ना, 14 आयझया 14:12. How art thou fallen from heaven, O Lucifer, son of morning? How art thou cut down to the ground, which didst weaken the nations? हा, लुसिफर इकडे म्हटलेलंच नाहीये ना बघा, मराठीमध्ये ट्रान्सलेशन मध्ये डायरेक्ट गायबच केलेलं आहे. इकडे इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे, हाव आर्ट दाव फॉलन फ्रॉम हेवन, तू कसा स्वर्गातून पडला ओ लुसिफर. इकडे काय म्हटलेलं आहे, दैदिप्यमान ताऱ्या, दैदिप्यमान नाही, हे लुसिफर, तू कसा पडलास, दैदिप्यमान. इकडे मराठीमध्ये वाहवा केवढी बघायची, सन ऑफ द मॉर्निंग, उगवतीचा पुत्र, प्रभात पुत्र, हाव आर्ट दाव कट डाऊन टू द ग्राउंड, तू भूमीवर कसा पडलास, विच डिडेस्ट वीकेंड द नेशन, आणि तू राष्ट्रात तुला लोळविण्यात व धुळीत कसे टाकण्यात आले. आणि 13 वचन काय म्हणते, जो तू आपल्या मनात म्हणाला, जो तू कुठे म्हणाला, आपल्या मनात, मीटिंग मध्ये, कन्व्हेन्शन मध्ये, नो प्रीचिंग मध्ये, नो, कुटुंबाच्या डिस्कशन मध्ये म्हटलास, कुठे म्हणाला, मनात. जो तू आपल्या मनात, मनात म्हणालास, द इमॅजिनेशन, येस, कल्पनेमध्ये म्हणालास, मी आकाशात चढेन, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करेन. देवाच्या, आय विल एक्झॉल्ट माय थ्रोन अबाउट द स्टार ऑफ हेवन, स्टार्स ऑफ हेवन. कुठे म्हणाला तो, मनात. माइंड बॅटल, आमेन, स्पिरिच्युअल बॅटल. राईट. हे कोणाला, द ग्रेटेस्ट बॅटल एव्हर फॉट, 1962 प्रॉफिट का संताप, द ग्रेटेस्ट बॅटल एव्हर फॉट वेअर, इन माइंड. येस, शैतान कुठे फायटिंग करतो, जाऊ की नको, हे करू की नको. त्या दिवशी मी गेल्या संडेला प्रार्थना संपल्यानंतर मुलांना सांगत होतो, फटाके फोडायला वाटतं, फोडू की नको, फोडू की नको. ज्वेलने पुढे फोन काय इनोक रडायला लागला, पाहिजे इकडे हा केलं, तिकडे जाऊन अर्ध वाटेतच मन फिरलं. भाव त्याच नाही, हे सगळ्यांचंच आहे. ट्रू सर, ट्रू तो सर. काय एक्सेप्शन नाहीये, No, आणि no. आम्ही एक्सेप्शन नाही आहेत, आणि इनोक वरती ब्लेम आहे असं नाही. No. आम्ही प्रत्येक जण ह्याच कंडिशन मध्ये आहोत. राईट, राईट सर. कंट्रोल जो आहे ना, कंट्रोल हा आम्ही हरवतो. आम्ही ऐकतो खरं, परंतु दुसऱ्या मिनिटाला आम्ही बदलतो. आम्ही काय करतो, स्वतः एक इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये जगायला लागतो. त्याला रोट्या आल्या, आमच्या घरी रोट्या नाही पाठवल्या. त्याला कर्जी आले, माझ्या वाटेची कर्जी कुठे गेली. त्याला आमंत्रण आलं, मला आमंत्रण करायला नाही आला. राग असेल त्याच्या मनामध्ये, इट इज व्हॉट, इमॅजिनेशन. Imagination. वास्तविक त्याचं माझं काही बोलणं झालेलं आहे का, हो, sir. त्याच्या मनात काही मला माहिती आहे का. No. परंतु सैतान जो आहे हा दुभावणीसाठी बसलेला आहे. हा आमेन. काय करतो, त्याच्या मनात जे नसेल ना ते पण तो माझ्या मनात घालून तो विकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेव्हा तो माझ्या समोर येईल तेव्हा काय होईल, माझ्या मनात राहील, बघितलं का हा माणूस, ह्यांनी मला केलं होतं का, ह्यांनी माझ्या रोट्या पाठवल्या होत्या का, ह्यांनी मला आमंत्रण केलं होतं का, ह्याला फक्त कामासाठी मी पाहिजे, बाकी कशासाठी नाही. एव्हरीथिंग इज इमॅजिनेशन. परंतु कदाचित तो माणूस पुढे आल्यानंतर तो सांगतो, अरे ह्या कारणामुळे, संकटामुळे मी पोहोचू शकलो नाही, ह्या कारणामुळे ह्या असं झालं. नाउ जस्ट बिकॉज यू हॅड अ बॅटल इन युअर माइंड, यू डिफीट. तुम्ही हरले गेले. ट्रू तो सर. माणूस हरलाच नाही. हरले कोण गेले, तुम्ही हरले गेले. Yeah. कारण तुम्ही सैतानाला इमॅजिनेशनची पॉवर दिली.
ट्रू सर. भाऊ बहिणींनो, तुम्ही इमॅजिनेशनची पॉवर कोणाला देताना हे फार महत्वाचं आहे. आमेन. बिग आमेन. आमचा इमॅजिनेशन, कल्पना करण्याची शक्ती आम्ही कोणाला देतो ना, हे फार महत्वाचं आहे. ट्रू. संत पौलांनी आपली इमॅजिनेशन पॉवर सैतानाला कधीच दिली नाही. अरे आता मी रोमला गेलो तर मला रोमचा राजा निरो मारून टाकेल, मग मी काय करू, हे त्याच्यापेक्षा न गेलेलंच बरं. ही डिड नॉट इमॅजिन. व्हॉट ही इमॅजिन इज की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. हालेलुया. 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 इमॅजिन काय करते माहितीये का? इमॅजिन वरी घेऊन येते. वरी म्हणजे काय? चिंता. आणि आम्ही गाणं काय बोलतो? तू क्यों चिंता करता है. इमॅजिनेशन काय करते? कल्पना. आपण आज बघत 5व्या गुणामधला एक गुण आहे Yes, इमॅजिनेशन. इमॅजिनेशन काय करतो? चिंता घेऊन येतो. आणि चिंता जी आहे ही चिंता आम्हाला देवापासून खाली घेते. प्रार्थनेला बसल्यात, मोटर चालू राहिली असेल का घरामध्ये? गॅसचं खालचं बटन बंद करायचं राहिलाय का चालू आहे ते माहिती नाही. अरे गाडीत पेट्रोल संपलं होतं का नाही माहिती नाही. इमॅजिनेशन, चिंता, सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही काय करतो? बसलेले आहोत तिकडे, परंतु आम्हाला बाकी सगळ्या गोष्टीची चिंता पडलेल्या आहेत. उद्या कामाला जायचं आहे, ऑफिसमध्ये काय होईल, तो काय करेल, तो काय बोलेल. प्रार्थनेला बसलेले आहोत, परंतु डोक्यात 50 ठिकाणच्या चिंता ज्या आहेत त्या चिंता आमच्यामध्ये फिरत आहेत. भाव बहिणींनो, चिंता देवाचं काम कधीच करू शकत नाही. इथे हात ठेवा आणि मला वाटतं वचन वाचलं का? परत इकडे येऊया, फक्त इकडे हात ठेवा. फिलिपी करस्पत्र ह्याचा 4था अध्याय उघडा. 4था अध्याय 4 ते 7 वाचा. परत इकडे फिलिपी करस्पत्र पान क्रमांक 276 वचन 4 नाही 4थ्या वचनापासून. हा, पुन्हा म्हणेन काय करा? आनंद करा. आनंद कधी होतो माहितीये ना? जेव्हा चिंता करत नाही तेव्हा. चिंता करतो तेव्हा आनंद नाही होत. चिंतेला बसलाय, टाळीचा आवाज पण गेला, कारण गाण्याकडे पण लक्ष नाही आणि टाळीचा पण आवाज गेलाय. मनात काहीतरी चिंता चालू आहे, प्रॉब्लेम चालू आहे, कसं करू, हे कसं करू. आणि प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता. पेशन्स कुठून आला हा? ओव्हरकमिंग द इमॅजिनेशन पॉवर. हालेलुया. वरी जेव्हा तुम्ही कंट्रोल करता ना, तेव्हा तुम्हाला सहनशीलता मिळते. तुमची सहनशीलता हा प्रभू समीप आहे, लांब नाही आहे, समीप आहे. आणि कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. डू नॉट वरी अबाउट एनिथिंग. तुम्हाला कशाविषयी चिंताक्रांत होण्याची गरज नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणजे इकडे इमॅजिनेशनला एक रास्ता दिलेला आहे. तो रास्ता काय आहे? तुमच्या विनंत्या आभार प्रदर्शनासमोर प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला करा. हालेलुया. तो माझ्याशी बोलत नाही, हा जोएलने माझ्याशी असं केलं होतं, याला काय अर्थ आहे का? याला काही अर्थ आहे? काही अर्थ नाही आहे. परंतु ह्याच्या मनात माझ्याविषयी, माझ्या मनात ह्याच्याविषयी असे ना, तर देवाचं वचन का सांगते? तुम्ही देवाच्या मंदिरात येण्यापूर्वी तुम्ही जे काय आहे आपल्यामध्ये ते तुम्ही समेट करा. तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचं पाप ठेवून तुम्ही देवाची आराधना करूच शकत नाही. जीवना सोलमध्ये अंधकार असून तुम्ही उजेडाचं ढोंग करूच शकत नाही. भावा बहिणींनो, उजेडाचं ढोंग करता येत नाहीये कोणाला. उजेडाचं ढोंग करता नाही. उजेडामध्ये सगळं काही प्रगट होते. अंधकारामध्ये सगळं झाकलेलं असते. अंधकार काय करतो? झाकण्याचं काम करतो. उजेड काय करतो? ओपन करण्याचं, प्रगट करण्याचं काम करतो. उजेडामध्ये काही होत नाही. जे काही असेल उजेडात घेऊन ये. उजेडात म्हणजे काय? परमेश्वरासमोर घेऊन या. चिंता आहेत काय? फायनान्शियल प्रॉब्लेम आहे का? हेल्थ प्रॉब्लेम आहे का? फॅमिली प्रॉब्लेम आहे का? डोंट वरी. काही वरी करायची गरज नाहीये. इमॅजिनेशन नका करू. आता ती मला भेटली तर ती मला कशी बोलेल,
तो मला भेटला तर तो कसा बोलेल, ती अशी होती म्हणून ती आता पण अशीच आहे, तिने माझ्याशी तसं केलं होतं म्हणून तिने तसं केलं, तो ब्रदर तो आहे ना तो साफ खराब ब्रदर आहे, त्याच्याशी कशाला मी बोलू. इट इज ऑल व्हॉट इमॅजिनेशन. तर भाव बहिणींनो, मी काय तुम्हाला समोर सांगतो की आम्हाला ह्या गोष्टी आमच्या कंट्रोलमध्ये जीवनात घेण्यात गरजेचं आहे. जेव्हा आम्ही ह्या गोष्टीला कंट्रोल करतो ना तेव्हा आम्ही पॉझिटिव्ह बनतो. प्रॉफिट सांगतात माहितीये, प्रॉफिट मेसेज मध्ये काय सांगतात, तुम्हाला कॅन्सर का होतं माहितीये का, तुमच्या पापांमुळे. आणि पाप कुठून येते, ह्या 5 ज्ञानेंद्रियामध्ये ना शैतानाला आम्ही जेव्हा वाव देतो ना तेव्हा माणूस बाहेरून फार चांगला दिसतो. मी तुम्हाला फार चांगला दिसत असेल बाहेरून, परंतु माझ्या मनात जर करप्शन बसलेलं असेल ना ते कोणालाच दिसत नाही, ते फक्त देवाला दिसते. आणि त्याचं जे प्रतिबिंब जे आहे ना हे कॅन्सर घेऊन येते. राईट. कॅन्सर काय करते, वरी. वरी काय आहे, चिंता काय आहे, चिंता कॅन्सरला घेऊन येते, पहापाला घेऊन येते. मग असं झालं तर, तसं झालं तर. इकडे काय झालेलं आहे, नोहाच्या दिवसात सुद्धा चिंता लागलेल्या आहेत, मनाचे तर्क वितर्क कल्पना चालू आहेत. असं झालं तर मग मी त्याचं तसं घेईन, मग मी त्या कुटुंबावरती. आता आमचा एवढाचा छोटासा रस्ता आहे, त्याच्यामध्ये पण त्याच्या डोक्यात असं की हा रस्ता एवढा बंद केला तर मला एवढा मिळेल. आणि मग परत सांगताना सांगतो की मला अरे मैं तो 74 का हो गया, 5-10 साल भी नहीं जीऊंगा. अरे मग नाही जीऊंगा तर मग घेणार जाणार कुठे. ट्रू सर. स्वतःला माहिती पण आहे की 10 वर्षाच्या वरती मी जगणार नाही, परंतु काय पाहिजे, जिकडे माझं हाईट पण 5 फुटाची नाही पण रस्ता किती पाहिजे, 100 फुटाचा. राईट. काय हे माणसाची सवय. आणि सवय कुठे लागते, सैतानापासून लागते. देवाचं वचन काय सांगते, तुम्ही सरळ हाताने द्या, तुम्हाला त्याच ज्या हाताने तुम्ही मापाल त्याच हाताने तुम्हाला मापण्यात येईल, दिले जाईल. याचा अर्थ काय, देवाचं वचन कधी खोटं नाही बाबा. राईट राईट सर. तुम्ही सडा हृदयाने द्या, काही फरक नाही पडत. तुम्हाला सडा हृदयाने त्याच्यापेक्षा मोठं आकाश कपाटे फाडून देणारा परमेश्वर. कोण तुम्हाला त्रास देत असेल ना, तुम्ही आपला मार्ग बदला. त्रास देतोय, तुला प्रॉब्लेम आहे माझ्यापासून, सत्याला कधी हरू देऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रू सर. सत्याला हरू देऊ नका. ट्रू सर. त्याला सांगा की तुला पाहिजे ना, आहे बरोबर माझं, पण तुला पाहिजे ना म्हणून मी सोडतो. सिंपल. तुला पाहिजे म्हणून मी सोडतो, माझं चुकीचं नाही आहे, पण तुला पाहिजे ना म्हणून मी सोडतोय. तुम्ही सत्याच्या विजयाच्या जोडीला तुम्ही येशू ख्रिस्ताचा विजय सुद्धा, हालेलुया, कारण तो सत्यात बसलेला परमेश्वर आहे. आमेन. परंतु शैतान काय करतो, कशाला द्यायची, कशाला द्यायची, एका विटीसाठी, एका फुटासाठी लोक मारामारी करतात. एवढा रस्ता कशाला, लोकांचे घराला काय रस्त्याला असे कंपाऊंड एवढं लावून बांधतात घर, 1 फूट रस्ता दिले तर तो आतमध्ये आला तर अरे काय होणार आहे, 1 फूट आतमध्ये आलं नाही. परंतु माइंड काय आहे, इट इज अ करप्टेड माइंड. आमेन. दुष्टता जी आहे ही मनुष्याची आहे. तुम्ही भाऊ बहिणींना काय, हे व्यवहारातल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनात घडतात. ह्याच गोष्टी तुम्हाला शेवटच्या दिवशी प्रूव्ह करणार की तुम्ही कोण आहात ते. तुम्ही प्रार्थनेला 2 तास बसले त्याच्याने तुमचं जीवन प्रूव्ह नाही होत. तुम्ही अख्ख्या आठवड्यामध्ये कसे जगले हे तुमचं जीवन प्रकट करते की तुम्ही कोण आहात. ट्रू सर. आमेन. प्रार्थनेला बसून टाळ्या वाजवणे मोठी गोष्ट नाही आहे. भाऊ बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा प्रेषितांमध्ये पवित्र आत्मा आला, कधी आला माहितीये ना, की जेव्हा 40 दिवस त्यांनी काय केलं, येशू ख्रिस्ताच्या जोडीला त्यांनी संगतीमध्ये घालवले. गोष्ट लक्षात ठेवायची. आमेन. 40 दिवस जेव्हा येशू ख्रिस्ताच्या संगतीमध्ये त्यांनी दिवस घालवले, ते विसरले की 40 दिवसा अगोदरची सिच्युएशन काय होती. सी, त्यांनी काय केलं, ते विसरले की 40 दिवसा अगोदर हेरोदियानी आणि शास्त्रीय फरुष्यांनी मिळून येशू ख्रिस्ताविषयी काय कट रचला होता. त्यांचं भान किंवा त्यांचा जो डर होता, चिंता जी होती, म्हणून चिंतेमध्येच तर तो योहान म्हणाला ना, पेत्र म्हणाला ना, अरे मी परमेश्वराला ओळखत नाही, येशूला ओळखत नाही. चिंतेमध्येच ना, चिंता ही काय होती, चिंता, अरे कुठे बोलला बिल्ला तर माझे त्याच्या जोडीला मला पण खुरसर घेतील मागून. काय चिंता होती, मरण्याची चिंता होती. ती चिंता काय झाली, जेव्हा येशू ख्रिस्त उठला तेव्हा कळलं की मरणावरती आम्हाला विजय मिळालेला आहे. हालेलुया. आणि जेव्हा तो विजय प्रगट झाला तेव्हा त्याची चिंता संपली. आता चिंता जेव्हा संपली तेव्हा काय झालं, 40 दिवस येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात घालवल्यानंतर चिंता कुठली, मरणाची. अरे मरणाची चिंता संपली. तो सांगतो मला पहिलं मार. का मार, मेला तर येशू ख्रिस्त जवळ.
आता बघण्याचा जो व्ह्यू होता तो बदलला. चेंज झाला. हम्म. म्हणून संत पौल का सांगतो 15व्या अध्यायामध्ये करिंथच्या, हे अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? अरे मरणावरती ओव्हरकम, हे कसं काय? हम्म. स्पिरिट चेंज झाला. हालेलुया. हालेलुया. पॉवर ऑफ इमॅजिनेशन चेंज. आता वरी नाही, मी मेला तर माझी संपत्ती कोणाला जाणार, वाटणी होईल का नाही होईल, मला काय आपलं ते गाडण्यासाठी जमीन मिळेल का नाही मिळेल. हा, राईट. हा जो चिंतेचा जो विषय आहे ना, हा चिंता संपला. कारण ह्या शरीराला व्हॅल्यू काहीच नाहीये. आमेन. व्हॅल्यू सगळी आत्म्याला आहे. आत्म्याला. आमेन. आत्मा जो आहे, सोल जो आहे, हा देवाकडे जाऊन स्थिर होणार. आणि आत्मा जो आहे हा तुमची साक्षी देणार की तुम्ही जीवनात काय जगलेले आहात. ते तुमच्या जीवनात तुम्ही आत्म्यामध्ये कोणत्या आत्म्यामध्ये होत्या, हा आत्मा तुम्हाला डिफाईन करणार आहे. भाऊ बहिणींनो, आम्ही जे आहोत ह्या आम्ही मनुष्याच्या कल्पनेप्रमाणे किंवा सैतानाच्या विचाराचे नसावे. काय सांगितलं? एव्हरी थॉट ऑफ इमॅजिनेशन वॉज विल. प्रत्येक विचार जो आहे, ब्रदर नितीन माझ्या जोडीला आहेत ना, तर ब्रदर नितीनच्या विषयी दाखवायला मी जाम प्रेम दाखवते, परंतु माझ्या हा फिरला तर, आणि असं केलं तर, हा असं करेल का? ह्याच्या जरी मी सपोर्ट करतो खरं, पण हा मला सपोर्ट करेल का? ना व्हॉट इज दॅट वरी. जे काही मी प्रेम करतोय त्याच्यामध्ये एक मतलब ठेवून, कॉन्शियस ठेवून मी प्रेम करतोय. येशू ख्रिस्तानी कोणावरती मतलब ठेवून प्रेम केलं नाही. आमेन. येशू ख्रिस्ताचं प्रेम कसं होतं? निढळ प्रेम होतं. हालेलुया. जेव्हा तो क्रूसावर मेला तेव्हा पण तो सांगतो, हे पित्या ह्यांना क्षमा कर, कारण ह्यांना ठाऊक नाही की हे काय करत आहेत. आमेन. आपल्यासारखं असतं तर, आता तू माझं असं केलं का? आता तू बघ, संत पौलाला राग नाही का आला? काय म्हटलं तो? हे चुना लावलेल्या भिंती प्रभू तुझं बघवरून घेऊ. राग अनावर का? कारण माणूसच तसा आहे. येशू ख्रिस्त होता. आमेन. आता आम्हाला त्याच्या परफेक्शन मध्ये यायचं. आता जो संत पौल तेव्हा जो मंदिरात उभा होता त्या याजकाच्या समोर, तो संत पौल तुम्ही त्याला पत्र लिहिताना तसा नव्हता तो. हालेलुया. हालेलुया. ताकद जी होती ना, तो त्याच्या मस्तपैकी जवानीत असताना होती. परंतु जेव्हा म्हातारपण आलं, जेव्हा मृत्यू जवळ आला का माणसाला काय दिसायला लागते? सडा जाऊ दे. मृत्यू जवळ आला का, हा तोपर्यंत माणसाला मृत्यू जवळ येत नाही ना, मृत्यू तोंडावर दिसत नाही ना, तोपर्यंत माणूस वाकत नाही. आणि माणसाला वाटते लात मारीन तर पाणी काढीन. हे काय आहे? द पॉवर ऑफ इमॅजिनेशन. विचार करण्याची काय आहे? माणसाची एक प्रवृत्ती आहे. परंतु जेव्हा तुम्ही एव्हरीथिंग देवाच्या सानिध्यामध्ये देता, तुमचं प्रत्येक, काय वचन म्हणते ते, मला वाटते मज्जा रज्जू यांना अर्पण, इब्रिकरस पत्र ह्याचा 4था अध्याय 4:12 आणि 4 अध्याय 12 वचन. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा म्हणजे काय? डायरेक्ट स्पिरिट अँड सोल. ह्याला करून सांधे व मज्जा. सांधे आणि मज्जा म्हणजे काय? तुमची बॉडी, तुमचं स्पिरिट, तुमचं सोल आणि तुमचं बॉडी, ह्या तिघांना आरपार भेदून जाणारे, यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू. व्हॉट इज दॅट? मनातील विचार. द पॉवर ऑफ इमॅजिनेशन. आमेन. आता मनातील विचार व हेतू म्हणजे काय? येस. उद्देश. उद्देश. यांचे परीक्षक असे आहे. यांचे परीक्षक असे आहे. इंग्लिश मध्ये वाचा ब्रदर एकदा. For the word of God is quick and powerful and sharper than any two-edged sword, piercing even to the dividing asunder of soul and spirit, the soul and spirit, and of the joints and marrow, म्हणजे काय? शरीराला, and is a discerner of the thoughts. तुमच्या मनातले विचार बसल्यात आम्ही, पण आमच्या मनातले विचार कोण जाणतो? देवाचे पवित्र वचन. देवाच्या पवित्र वचनासमोर सगळे विचार काय आहेत? उघड आहेत. तुम्ही मनात काय विचार करता, तुमच्या मनात किती दुष्टपणा आहे, तुमच्या मनात किती चांगलंपणा आहे, ह्या सगळ्याचं डिझर्नमेंट कोणाला आहे? पवित्र आत्म्याला आहे, देवाच्या वचनाला आहे. काल आम्ही फॅमिली लेटर मध्ये वाचत होते. फॅमिली लेटर मध्ये कालचं फार सुंदर होतं. प्रॉफेट मेसेज मध्ये म्हणतात, रिमेंबर वन थिंग. ज्या काळामध्ये
देवाचा काय होता, अहरोनाच्या छातीवरती उरीम आणि Yes. थुमीम हे ब्रेस्टप्लेट होते. Breastplate. आणि ते काय होते, जर कोणी ते 3 प्रकारे देवाचं वचन सांगण्यात यायचं. एक Yes. तर काय आहे, हे देवाचं लिहिलेलं वचन. वचन आहे. दुसरं काय आहे, संदेष्टा. आणि तिसरं काय आहे, ड्रीमर. ड्रीमर म्हणजे दृष्टांत, दृष्टांत. स्वप्न सांगणारा. हे स्वप्न. ड्रीमर हे 3 लोकांच्या द्वारे देव बोलत असे. आणि हे खरं की खोटं हे बघण्यासाठी काय होतं, देवाच्या उरीम थुमीम समोर आणा. आणि जे काही संदेष्टांनी बोललं ते जर खरं असेल तर उरीम थुमीम मधून काय होईल, Yes, प्रकाश. प्रकाश बाहेर निघेल आणि Yes. कळेल की हे देवाचे बोललेले शब्द आहेत. परंतु जर खोटा बोल असेल तर उरीम थुमीम मधून लाईट निघत नसेल. परंतु जेव्हा देवाचं प्रॉफिट म्हणतात, जेव्हा येशू ख्रिस्त आमच्यासाठी कलवारी क्रुसावर गेला, मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, आता उरीम आणि थुमीमचा पॉवर निघून गेला. आणि तो पॉवर कशामध्ये आला, Yes. जिवंत देवाच्या वचनामध्ये. हालेलुया. हे जे वचन आहे हे तुमचे मज्जा जीव यांना भेदून तुमच्या मनाचे पुनर्जीवन करणारे असे हे वचन आहे. आमेन. हे वचन तुम्ही जेव्हा हातात घेताना तेव्हा हे फक्त हातात नाही, हा बायबल यामध्ये असलेलं जिवंत वचन आमचा न्याय करीत, हालेलुया. आमच्या Yes. विचारापासून सगळ्या गोष्टीचा न्याय करते. आम्ही कोणाविषयी काय बोलतो, आम्ही कोणाविषयी कसे राहतो हे वचन आम्हाला सांगते. आणि काय सांगते, हे तू वाचलं होतं ना, हे तू ऐकलं होतं ना, Right. मग तू ह्याप्रमाणे का नाही वागलास. True. मग तुला ह्या वचनापासून कोणी तुला अडकवले की तू देवाच्या मर्जीच्या बाहेर जाऊन कार्य करावे. Yes. बघा बाबा बहिणींनो, साधी गोष्ट नाहीये. हनन्या आणि सफीरा आमच्या समोर बायबल मधलं जिवंत उदाहरण आहे. Yes. Yes. त्यांनी आपल्या संगनमताने प्रार्थनेला न जाण्याचं ठरवलं. Yes. आम्ही पण ठरवतो ना संगनमताने, आज नका जाऊया प्रार्थनेला. हम्म. संगनमताने प्रार्थनेला न जाण्याचं ठरवलं. आणि प्रभूला कशाला एवढं द्या, कोणी सांगितलंय या पित्राच्या मागे लागू नका, त्याचं डोकं फिरलाय. त्यांनी सगळं सामायिक सांगितलंय ना, उद्या ना सगळं संपेल का, रस्त्यावर आणेल का आणि सांगेल आता आम्ही काय करायचे, आता तुम्ही बघा. हम्म. बायकोचं डोकं, हा बायकोचं डोकं काय, सगळा पैसा देऊ नको, ठेव थोडा, नाहीतर काय उगाच लफडं सगळं नंतर होईल, सगळं संपेल. हा पेत्र आहे ना, उडवायला लागला, उडवायला. सगळं सांगतो सामायिक द्या, ह्याच्याकडे कमी आहे ना, म्हणून हा सांगतो सामायिक द्या, म्हणजे आम्हाला आमचं पण कमी व्हायला पाहिजे. विचार बघा भावा बहिणींनो, कल्पना, इमॅजिनेशन. Yes. कशाच अगेन्स्ट द वर्ड ऑफ गॉड, देवाच्या वचनाच्या अगेन्स्ट मध्ये भावा बहिणींनो आज लोकांचे विचार चालू आहेत. True. आणि देवाच्या वचनाच्या अगेन्स्ट मध्ये जात आहेत. देवाचं वचन नाहीये, पवित्र आत्मा आहे. तुम्ही मनुष्य अगेन्स्ट मध्ये बोलले तर तुम्हाला क्षमा होईल. परंतु जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या अगेन्स्ट मध्ये बोलली तर ह्या युगात आणि येणाऱ्या युगातही तुम्हाला क्षमा नाहीये. Amen. बहिणीनो, देवाचं वचन असंच नाहीये. ज्या वेळेला इस्रायल लोकांनी सांगितलं की तुझे रक्त आमच्यावर, आमच्या मुलाबाळावर पडो, भावा बहिणीनो आजपर्यंत 2000 वर्ष होऊन भोगत गेले, आहेत. पिढी भोगत आहे. शब्दाचा अर्थ न समजल्यामुळे, True. तोंड फाड करून उघडून बोलल्यामुळे आज अख्खा इस्रायल भोगत आहे. आज जे त्यांच्या काय सांगतात, आमच्या परदादांनी केलेल्या चुकीमुळे आज ही चुकी भोगत आहेत. True. भावेनो, आपले शब्द, आमचे विचार देवाच्या कह्यात असणे फार गरजेचं आहे. Amen. देवाचं वचन काय सांगते, कशाविषयीही तुम्ही चिंताक्रांत असू नका. अरे आमचं घराचं काय होईल, अरे आमच्या कुटुंबाचं काय होईल, आमच्या पैशाचं काय होईल. आज जर माणूस मेला ना, त्याला एक रुपयाचं टेन्शन नसायला पाहिजे. True, sir. अरे आता गेला, माझ्या मागे काय होईल, माझ्या मागे मेल्यानंतर मी काय करू शकणार आहे. True. जे काही करणार आहे तो परमेश्वर आहे. Amen. हा बहिणीनो, योबाची गोष्ट कायमची लक्षात ठेवा. Yes, sir. प्रॉफिट मेसेज मध्ये म्हणतात की योबाला माहिती होतं की उद्या काही वाईट परिस्थिती असली मी काही करू शकणार नाही, परंतु देव करू शकतो. तो सांगतो, जाणो ना जाणो माझ्या मुलांनी काही पाप केले असेल, Yes. आय डोंट नो, मे बी देअर इमॅजिनेशन हॅज गॉन रॉंग. Yes. आता हे कोणत्या युगातली गोष्ट आहे, नोहाच्या अगोदरची गोष्ट आहे. Yes. Right, म्हणजे sir. त्या युगामध्ये विचार करा, काय दुष्टता प्रभावित झालेली असेल. Yes, true. त्या दुष्ट युगामध्ये योग सारखा माणूस परमेश्वरासमोर येऊन प्रार्थना करून काय सांगतो, प्रभू जाणो न जाणो माझ्या मुलांनी काही पाप केले असेल. सकाळी उठून 4 वाजता देवाच्या मंदिरात जाऊन तो प्रार्थना करत आहे. कोणासाठी, संपूर्ण कुटुंबासाठी, आणि अर्पण करत आहे. अशासाठी की मी काही नाही, परंतु जर प्रभू
तुझा जर क्रोध आला तर मनुष्य मेल्याशिवाय राहणार नाही. Yes. हे इयोबाला पहिल्यापासून ठाऊक होते. Mm. इयोबाने देवाच्या वचनाला काही तर्क वितर्क नाही लावले भावाबहिणींनो. त्याला कळलं एकच गोष्ट आहे, प्रभू समोर जा. Mm. जर प्रभू समोर जाऊ तर आमच्या सगळ्या गोष्टीचं निवारण होईल. जेव्हा तो इयोब परमेश्वरासमोर पोहोचला, परमेश्वराचा इयोबावरती असलेला कॉन्फिडन्स वाढला. Yes. Amen. इट वॉज हिज नॉट अ रिलिजियस प्रेयर, इट वॉज हिज प्रेयर फ्रॉम अ हार्ट. Heart. Amen. हृदयापासून देवाकडे केलेली प्रार्थना होती Yes. की प्रभू ह्या बाबतीत तुम्हाला क्षमा कर. Mm. Yes. आणि जेव्हा इयोबावरती सगळी परिस्थिती येऊन पडली, सगळ्या परिस्थिती झाल्या, त्या दुसऱ्या अध्यायात वचन सांगते ह्या सगळ्या प्रसंगी इयोबाने काही पाप केले नाही. हालेलुया. Hallelujah. Amen. And कशा पाप? thoughts. Yes. From where? Imagination. One विचार. विचारापासून. बायकोने पटकनची ढण 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 हिशोब क्लिअर काय केला, 2-4 शब्द बोल आणि म्हणून जा. म्हणजे तिला हे पण माहिती होती की मारणारा हाच आहे. Mm. हे पण तिला माहिती होतं. काय सांगितलं, 2-4 शब्द बोल, आता तर सगळं केलं, Mm. 0 झाले, आता कशाला करायचं. एक तुम्हाला स्टोरी माहिती असेल ती, जेव्हा शिकागोला 1850-1870 सालामध्ये जेव्हा पोर्टवरती जेव्हा आग लागली, तेव्हा एक माणूस होता, तेव्हा काय झालं, त्या माणसाचं संपत्ती जी होती ना ती पोर्टवरती होती. असं सगळं भरलेलं पूर्ण साम्राज्य होतं त्याचं. ही वॉज अ व्हेरी रिच मॅन. परंतु जेव्हा आग लागली ना तेव्हा सगळं त्याचं उद्ध्वस्त झालं, संपलं गेलं. त्याला 3 मुली होत्या आणि मराठीत एक मुलगा होता. 3 मुली होत्या ना त्याला, 3 मुली आणि बायको. आणि त्यांना एवढं सगळं घरामध्ये स्ट्रेस चालू आहे की अख्खा संपत्ती जळून खाक झाली. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुलींना आणि बायकोला की एक काम करा, तुम्ही थोडा ब्रेक घ्या, मी इकडे सावर करतो, तुम्ही इथून बोटीमध्ये बसून इंग्लंडला जा, तोपर्यंत मी तुमच्या मागच्या बोटीने तुम्ही येतो, जे काही आहे ते निस्तरण करायचं आहे ते करून येतो. आणि भावा बहिणींनो, इकडे संपत्ती सगळी संपून गेली. बायको आणि मुली ज्या आहेत त्या बोटीतून जात असताना बोट फुटली गेली आणि बायको जिवंत राहिली, मुली सगळ्या मेल्या. आणि ही गोष्ट त्याला पोर्टवरती असताना कळाली. आता माणसाच्या जीवनात दुःख बघा, संपत्ती गेली आणि मुली पण मेल्या, आणि आता कोण राहिलेली आहे, फक्त बायको जेमतेम जिवंत राहिलेली आहे, मरणातून वाचलेली आहे. आणि हा आपले कष्टी हृदय घेऊन परमेश्वरावरती प्रेम करणारा होता. त्यांनी सांगितलं, when it is well with my soul. त्यांनी सांगितलं, Hallelujah. प्रभू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये it is well with my soul, all is well with my soul. Amen. It is well when peace like a river. हे गाणं तुम्ही घरी जाऊन ऐका आणि त्याचे कडवे तुम्ही ऐका की इयोबासारखी परिस्थिती त्याच्या जीवनात आली, परंतु तो काय सांगतो, या सगळ्या प्रसंगी इट इज वेल विथ माय सोल. माझ्या सोलशी सगळं काही घडलेलं आहे ते चांगलंच आहे. भावा बहिणींनो, ह्याला सांगतात परमेश्वराचा आत्मा. Man. ह्याला सांगतात की दुःखाला सहन करून त्या दुःखामध्ये उभे राहणे आणि परमेश्वराची आराधना करणे. भावा बहिणींनो, ह्या प्रसंगी इयोबाने काही पाप केले नाही, परंतु आपण काय बघतो 6व्या अध्यायामध्ये मानवाची दुष्टाई इतकी वाढली होती, Yes. द थॉट ऑफ एव्हरी इमॅजिनेशन वॉज व्हेरी बॅड. आणि काय झालं, देवाच्या वचनापासून परावृत्त होत होते. आज आमचे विचार कोणते आहेत हे आम्हाला बघणे गरजेचे. जेव्हा मला वाटते उत्पत्ती ह्याचा 13वा अध्याय उघडूया. उत्पत्ती ह्याचा 8वा अध्याय, नॉट 13वा अध्याय, 8वा अध्याय. एक मिनिट, उत्पत्ती ह्याचा 8वा अध्याय. आणि मला वाटते 20 पासून वाचा. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली हा, आणि सर्व शुद्ध पशु, सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याने होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधी शाप देणार नाही, हा. कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. काय आहेत मानवाच्या मनातलं? परत वाचा ते वचन 21 परत वाचा. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला. हा, कधी म्हणाला माहितीये का? जेव्हा नोहाने जेव्हा अर्पण अर्पण परमेश्वराला आणलं
तेव्हा ते अर्पण ऍक्सेप्ट केला आणि त्या Yes. परमेश्वर मनात काय म्हणाला, मानवामुळे मी पर भूमीला कधीही शाप देणार ह्या नाही. मानवामुळे, कोणामुळे, मानवामुळे मी भूमीला, कारण आता काय केलं, Yes. ह्याच्यामुळे नष्ट केलं. पशु पक्षी सगळं मारून टाकलं मी. Yes. काही ठेवलं काय, काही ठेवलं नाही, सगळं मारून टाकलं आणि सगळ्यावरती शाप आणला. परंतु ह्या मानवामुळे मी पुन्हा या भूमीवरती शाप आणणार नाही. कारण मानवाच्या मनातल्या सर्व कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. बालपणापासूनच दुष्ट आहेत. इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे, फॉर द संपूर्ण ती हा For the imagination of man, man's heart is evil from his youth. फ्रॉम द इमॅजिनेशन ऑफ मॅन्स हार्ट इज इव्हिल फ्रॉम हिज युथ. आणि दावीद पुढे जाऊन सांगतो की मी जन्मापासूनच पापी आहे, Yes. आईच्या उदरात होतो तेव्हाच मी पातकी आहे. हालेलुया. आमेन. म्हणजे काय आहे, एव्हरी इमॅजिनेशन, एव्हरी थॉट. म्हणून भावा बहिणींनो बघा, आता फॉर एक्झाम्पल आमचं जॉयन आहे, त्याला चांगलं शिकवायला ना मला 50 दिवस लागतील. वाईट असं बघता कोणी त्याला समजते हे वाईट आहे. हो. मोबाईल त्याला आयुष्यात कधी दाखवला नव्हता, पण जेव्हा दाखवला तेव्हा त्याला एकदम मोबाईल दाखवा. काय आहे, इव्हिल जे आहे इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. कारण माणूस जो आहे हा जन्मापासूनच काय आहे, पातकी आहे. Right. प्रत्येक विचार जो आहे तो काय आहे, दुष्टपणाचाच आहे. राईट. म्हणून माणूस कधी चांगल्यापणाचा कोणाविषयी विचार करणारे फार कमी लोक आहेत. हो. आपण काय सांगतो, कोणी कोणाविषयी चांगला विचार करेल ना हे फार कमी. तो असाच आहे, Yes. त्यांनी असंच, तो त्याच्या कर्मामुळेच असा आहे. हम्म. पण कोण पुढे येऊन सांगतो काय, चल ना ह्याला काय असेल ना मी ह्याला मदत करतो, मी ह्याला काय फायनान्शियल हेल्प पाहिजे असेल, मी ह्याला फिजिकल हेल्प का पाहिजे असेल, मी ह्याला काही ज्ञान देण्याचा प्रयत्न, हे फार कमी लोक आहेत भावांनो. हो, sir. कारण हे काम फक्त देवाचा आत्मा असल्याशिवाय माणूस करू शकत नाही. त्याच्यासाठी देवाचा आत्मा असणे फार गरजेचं आहे, तेव्हाच मनुष्यासाठी एक चांगला विचार करू शकतो. Yes. म्हणून ते प्रॉफिट त्या दिवशी मी वाचत होतो, प्रॉफिट सांगतात की बघा देवाचं वचन आहे ना, हॅज नो डिस्क्रिमिनेशन. No. देवाच्या वचनामध्ये भेदभाव नाही आहे. देवाचं वचन अमेरिकेला जास्त चांगलं आणि आफ्रिकेच्या लोकांना कमी किंवा एशियातल्या लोकांना कमी असं काहीच नाहीये. No. देवाचं वचन सगळ्यासाठी सेम आहे. Amen. जो अमेरिकेत राहतो त्याला अमेरिकेच्या कंडिशन वरती ओव्हरकम करणं आहे, जो भारतात राहतो त्याला भारताच्या कंडिशन वरती ओव्हरकम करणं आहे. Hallelujah. जेव्हा तुम्ही ओव्हरकमर बनता तेव्हा तुम्ही विक्ट्रीच्या जवळ येऊन पोहोचता. Amen. Amen. परंतु जर तुम्ही एव्हरी इमॅजिनेशन ऑफ थॉट करत बसाल, अरे बापरे, त्या दिवशी आम्ही बघत होतो एका चर्चमध्ये, एंड टाइम चर्चमध्ये, बाहेरच्या, ते गळ्यात घातलेलं आहे, हे घातलेलं आहे. मी सिंपल गोष्ट सांगितली, कोणाकडे बघून कोणाचं तारण होणार नाहीये. True, sir. कोण मंडळी कुठे आहे, कोण मंडळी कशा परिस्थितीत आहेत, आपण कोणाला दोष लावू शकत नाही आणि कोणाला काही बोलू शकत नाही. हो. कारण तुम्हाला माहिती नाही कोणती बाजू कधी पलटेल. True, sir. परंतु देवाचं वचन काय सांगते, तुम्ही स्वतःला सांभाळा. Yes. तुम्ही जर स्वतःला सांभाळाल तर तुम्ही आपल्या भावाला सांभाळू शकाल. Amen. आपणच स्वतःला सांभाळलं तर आपण दुसऱ्यासाठी काय करू शकतो. दुसरी गोष्ट, अरे बघ त्याच्यावर बघ इकडे गळ्यात घालतात, हे चालते ते चालते, हे राहिली पहिली कल्पनावाली बाजू, याच्याविषयी दोष देण्याचं. देवाचं वचन सांगते, तू आपल्या भावासाठी प्रार्थना केली काय? True. Amen. तू आपल्या त्या मंडळीला तू किती वेळा प्रार्थनेमध्ये उचलला? तू किती वेळा त्याच्यासाठी उपास प्रार्थना करून प्रभू समोर नावं घेऊन प्रार्थना केली? तुझं खरं प्रेम असतं तर तू नावं घेऊन प्रार्थना केली Yes, असती. sir. Amen. तुझं खरं प्रेम असतं तर तू त्यांचा जीव वाचावा. भावा बहिणींनो, एवढ्या मनात राग असतो ना, असं वाटतं नाही का स्वर्गात पण माझ्या जोडीनं, तो असं मनापासून ना, असं स्वर्गात पण नको, जणू का स्वर्गाचं तिकीट मलाच दिलं, त्याला नाही दिलंय. Yes. आणि चॉईस आहे. चॉईस दिली आहे, तू येतो तर तो नाही, तो येतो तर तो नाही. एव्हरी इमॅजिनेशन ऑफ थॉट Yes. इज इव्हिल Evil. फ्रॉम द युथ. जन्मापासूनच काय आहेत, विचार जे आहेत ते वाईटच आहेत, दुष्टता भरलेली आहे. कोण माझ्याशी चांगलं वागेल हे माझ्या हिशोबातच नाहीये. वाय? इट इज नॉट अ मॅन्स फॉल्ट, इट इज फ्रॉम द इव्हिल ऑफ द युथ. Yes. हे दुष्टपणा जे आहे माझ्या लहानपणापासूनच माझ्यामध्ये बसलेलं आहे, जन्मताच आहे. परंतु हालेलुया, देवाचं वचन आहे Amen. जे आहे सगळ्या गोष्टी ओव्हरकम करते. Hallelujah. ज्या वेळेला तुम्हाला वाटते ना की हा माणूस खराब आहे की माणूस करणार, इमिडिएट टेक अ सेकंड स्टेप, प्रे फॉर दॅट ब्रदर. Amen. प्रार्थना करा त्या भावासाठी, प्रार्थना करा त्या बहिणीसाठी. म्हणजे जे वाईट थॉट आहे, द थॉट ऑफ द इमॅजिनेशन ओनली ओव्हरकम बाय द वर्ड ऑफ गॉड.
Amen. देवाच्या वचनाच्या द्वारे तुमच्या कल्पना ओव्हरकम केल्या जातील Yes. आणि तुम्ही काय व्हाल या सगळ्यातून बाहेर निघाल. प्रॉफिट इकडे मेसेज मध्ये म्हणतात, मी वाचतो थांबा. Now faith is not what you can see. हम्म. विश्वास जो आहे जो तुम्हाला दिसत नाहीये, बट इट्स द सबस्टन्स ऑफ द थिंग होप फॉर. ज्या गोष्टीविषयी तुम्ही आशा धरलेली आहे तो काय आहे? विश्वास आहे आमेन. की प्रभू येशू ख्रिस्त येणार आणि तुम्हाला घेऊन जाणार. ही माझा आहे विश्वास. विश्वास. त्या आशा आहे की तो येणार आणि त्याच्यावरती विश्वास काय आहे की तुम्हाला घेऊन जाणार. जसे ब्रदर व्यायाम स्टोरी सांगतात की त्या माणसाने काय केलं, जाताना रिंग दिली त्या मुलीला आणि ती काम करणारी बाई होती. तिला काय सांगितलं, ह्याच पुढच्या वर्षी ह्याच दिवशी मी येईन व तुला घेऊन जाईल. नाव त्या 7 मुलीच्या होत्या, काय करत होत्या? तिच्यावरती हसत होत्या. Yes. कारण इट वॉज अन इम्पॉसिबल थिंग फॉर देम. Yes. कारण देव तुझ्यासाठी काय येणार हा प्रश्न त्यांना होता. कारण त्या दिसायला सुंदर, बापापासून श्रीमंत होत्या. तुझ्या तर काही कुटुंबाची हिस्ट्रीच नाहीये आणि देव जर आला तर देव कोणाला नेईन? ज्याच्या काय आमच्या वंशावळीतलं काय काय म्हणतात, यहुदाच्या गोत्रामधून कोण असेल तर त्याला स्थान मिळेल. Yes. काय तू याजक आहेस काय हम्म. की तुला देव येऊन घेऊन जावा? की तू याचकाचा नातेवाईक आहे की देव येऊन तुला घेऊन जावा? संत पॉल म्हणतो देवानी परराष्ट्रीयवरती कृपा केलेली आहे. Yes. Hallelujah. 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 इस्रायलाने संदेश नाकारला, यहुद्यांनी Yes. नाकारला, परराष्ट्रीयांनी त्याला स्वीकारले. Amen. यहुद्यांनी सांगितलं की हा संदेश आहे, परराष्ट्रीयांनी सांगितलं की हा आमचा तारणारा पिता आहे. Amen. Hallelujah. Amen. संदेश बदलला. Yes. यहुद्यांना इस्रायलाला यहुद्यातून निघाला आणि हा संदेश परराष्ट्रीयांना कळतं. कोटी परराष्ट्रीय का सांगते, देवाचं वचन सांगते की जेव्हा जेव्हा संदेश पौलाकडून प्रसन्नत आला त्या दिवशी 3,000 लोक 5,000 लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. Amen. हालेलुया. Hallelujah. भावबहिणींनो, हा संदेश नुसता नव्हता, तर हा संदेश मनाचे पुनर्जीवन करणारा असा संदेश होता. Hallelujah. आणि हा आला आणि मनाचे विचार बदलले. अरे मूर्तीपूजा एवढे वर्ष करत होते, आराधना आरती चढवत होते, त्याच्याने काही झालं नाही, परंतु केवळ प्रार्थना केल्याने, विश्वास विश्वास केला. केल्याने Hallelujah. मनाचे पुनर्जीवन होते, आरोग्य मिळते, चंगाई मिळते, जीवनात सगळं वाईट सवयी ते निघून जातात आणि येशू ख्रिस्त असलेला लाभ आम्हाला मिळतो. Amen. हे जेव्हा परराष्ट्रीयांना कळले तेव्हा कळलं की विश्वास केवळ देवावरती ठेवल्याने आहे. Yes. Amen. तो माणूस मला सांगत होता की आमच्याकडे पंडित येतात, पैसे मागतात, हे मागतात, ते मागतात. मी सांगितलं ख्रिस्ती हा धर्म नाही आहे, ख्रिस्ती हे जीवन आहे. Yes. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे जीवन आहे ना. तो तुमचा बरोबर. पैसा मागत नाही, तुमचा अडका मागत. मी Right. सांगितलं ज्यांनी बनवला त्याला तुमचा पैसा कशाला पाहिजे? Right, sir. त्याला तुमच्या पैशाची काय गरज आहे? Right. तो तुमच्या पैशाला कधीच घेत नाही. तो तुमच्या पवित्रतेला, Yes. देवावरती असणाऱ्या प्रेमाला तो पाहतो. Amen. मॅम प्रॉफिटकडे काय सांगतात ना, फेथ इज नॉट व्हॉट यू कॅन सी बट इट्स द सबस्टन्स ऑफ द थिंग होप फॉर, द एव्हिडन्स ऑफ थिंग्स नॉट सीन. Seen. ज्या गोष्टी पाहिलेल्या नाही त्या गोष्टीविषयीची खात्री आहे. गॉड सेड सो. देव म्हणाला वी डोंट हॅव टू प्रूव्ह नथिंग. मला काही सिद्ध साध्य करा. करण्याची गरज नाहीये. प्रूव्हिंग इज नथिंग. साध्य करणे हे काहीच नाहीये. सिद्ध करा. यू कांट प्रूव्ह गॉड. तुम्ही देवाला कोणतीही करू गोष्ट शकत सिद्ध करू शकत नाही. यू कांट इव्हन प्रूव्ह यू गॉट अ माइंड. तुम्ही देवाला हे पण प्रूव्ह करू शकत नाही की तुमच्याकडे माइंड आहे. दॅट्स ट्रू. यू कांट डू इट. तुम्ही काय देवाला सांगू शकता का? बघा बाबांनो, सारा तंबूच्या मध्ये होती. एलियाझर नाही, एलोहिम Elohim. अब्राहमाच्या जोडीला इकडे उभा आहे आणि काय सांगतो, सारा मनात का होती. असली की आपल्या मनात का असली ना. एव्हरी थॉट देवासमोर प्रगट आहे. Hallelujah. दॅट्स ट्रू. यू कॅन डू इट. इफ यू डू लेट मी सी इट, टेस्ट इट, फील इट, स्मेल इट और हिअर इट. जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत शरीराचे. डिड यू एव्हर फील युअर माइंड? काय तुम्ही माइंडला कधी फील केलेलं आहे का? माइंड कसं असेल? स्पर्श 5 ज्ञानेंद्रिय शरीराचे समजतात, आत्म्याचे ज्ञानेंद्रिय कसे समजणार? Yes. डिड यू एव्हर फील युअर माइंड? सी युअर माइंड. तुम्ही आपलं माइंड बघितलेलं आहे का? टेस्ट युअर माइंड. तुम्ही आपल्या मनाची चव घेतलेली आहे का? सी द सेन्सेस वोंट डिक्लेअर इट. Yes. त्या ज्या चेतना आहेत त्या काही प्रगट होत नाहीत. बट येट यू हॅव गॉट वन. हालेलुया. Yes. तरी सुद्धा त्या तुम्हाला मिळालेल्या आहेत. यू नो यू हॅव. तुम्हाला माहिती आहेत की ह्या चेतना ज्या आहेत ह्या तुमच्यामध्ये आहेत. अँड दॅट्स जस्ट द वे इट इज बाय गॉड. हालेलुया. Hallelujah. अशाच गोष्टी ह्या देवासंबंधाने आहेत. Amen. Yes. यू से, तुम्ही म्हणता
हाऊ डू आय नो आय गॉट अ माइंड? आता तुम्ही म्हणता की मला मन हे कसं मिळालेलं आहे? आय सी द वे आय ऍक्ट. जसा मी आहे तसा मी प्रगट होतो, वर्तन करतो. मी जसा आहे तसा मी प्रगट वर्तन करतो. याचा अर्थ काय आहे? आय हॅव अ माइंड. आय नो द वे दॅट समथिंग चेंज्ड मी फ्रॉम अ सिनर टू अ ख्रिश्चन. मला माहिती आहे की माझे जे आवाज करतो, मला माहिती आहे की जो मी पापी होता तो आता ख्रिस्ती झालेला आहे. हालेलुया. आय गॉट अ गॉड दॅट आय नो दॅट जस्ट रिअल. हालेलुया. मला माहिती आहे की माझा जो देव आहे हा खरा देव आहे. जस्ट ॲज रिअल ॲज युअर माइंड इज. हालेलुया. बघा प्रॉफिट कसे कनेक्ट करतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की संदेशाच्या द्वारे ह्या गोष्टी आम्हाला उलगडत आहे. जसा विश्वास आम्हाला दिसत नाही तसा माइंड आम्हाला दिसत नाही, परंतु आमचा विश्वास आहे की आमचा देव आहे, तसंच आम्हाला माइंड आहे जे देवाने आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. और एनी अदर सेन्स that would operate. Now notice there is a 5 sense that we enter a human body. 5 senses. The soul has a 5 outlets. The spirit 2, which is conscience, and 4th an imagination. But there is only one entrance to the spirit, that's a soul, body and spirit to the spirit, and that's down the avenue of self will. तो इच्छावरती येते, which puts every man and every woman on the basis it was in the garden of Eden. Hallelujah. कुठे घेऊन जाते? तुम्हाला एदेन बागेमध्ये घेऊन जाते की तुमची स्व इच्छा काय आहे, विच इज व्हॉट? फ्री मॉरल एजन्सी. की तुमची फ्री मॉरल एजन्सी काय आहे, की तुम्ही काय विचार करतात. यू वॉन्ट टू डू, तुम्हाला काय करायला वाटते. यू आर अ फ्री मॉरल एजंट टू ऍक्ट एनी वे यू विश टू. तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही काय वागू शकता. अँड नन ऑफ दिस अदर सेन्सेस हॅज एनिथिंग टू डू विथ इट. आणि बाकी सगळ्या सेन्सेसला तुम्हाला कसं वागायचं ह्याच्याशी काही लेणं देणं नाहीये. Neither soul nor body, but it's through the spirit on self will. Hallelujah. परंतु आत्मा जो आहे ना भावांनो, सगळ्यात मोठं कार्य आत्म्याचं आहे. Yes, amen. आत्मा कसा आहे ना ह्याच्यावरून शरीराला दिसते. आत्मा कसा आहे त्याच्यावरून कळते की तुमच्या सोल मध्ये कोण राहतो. Yes, sir. हा आत्मा प्रगट करतो. बघा भावांनो, now he could eat and live, he could eat and die or stay away from it or leave. That's the same way we are tonight. We can take his word and be healed. आम्ही त्याचं वचन घेऊन आरोग्य घेऊ शकतो. Or we can live it. आणि सोडून आम्ही जाऊन निघू शकतो. Walk away from it. आम्ही त्याला सोडून जाऊ शकतो. Not be healed. ना आरोग्य घेता. We can have eternal life by believing on him. आम्हाला येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून स्वर्गीय राज्य मिळू शकते. Or we can walk away and not have the eternal life. आणि आम्ही निघून जाऊ शकतो आणि आम्ही इटर्नल लाईफला स्वर्गीय राज्याला नाकारू शकतो. इट्स अप टू यू. सेल्फ विल काय आहे, ही स्वइच्छावरती आहे. प्रॉफिट म्हणतात, अँड व्हेन नोहा हर्ड द व्हॉइस ऑफ गॉड, जेव्हा नोहाने देवाचा आवाज ऐकला, गॉड टेलिंग हिम इट इज गोइंग टू रेन. देवाने काय सांगितलं की आता पाऊस पडणार आहे. अँड द क्लाउड्स इज कमिंग, ढग येत आहेत. And it's going to rain. आता पाऊस पडणार आहे. And never had did it in all the ages. अगोदर असं कधीच घडलं नव्हतं. And but it's going to rain. नोहा knew this. नोहाला एक गोष्ट माहिती होती, that God was a creator God. Hallelujah. Amen. देवा नोहाला माहिती होतं की देव हा निर्माण करता देव आहे. He could do anything he wanted to do. Hallelujah. तो काही करू शकतो जे त्याला करायला वाटते ते. He was God and there was nothing else to it. He just knowed that he was able to make rain up there. If there wasn't any up there, he is Jehovah Jireh. The Lord provided himself a sacrifice. Hallelujah. तो जो देव आहे जो आपल्या स्वतःसाठी अर्पण प्रोव्हाइड करणारा परमेश्वर. Amen. When you know every thought, every imagination in the captivity of God. देवाच्या बंधनामध्ये किंवा देवाच्या हाती असणे फार गरजेचं आहे. म्हणून फिलिपिकरास पत्र, मला वाटतं सर एक वचन वाचूया. करंथीकरा 2 करंथियाचा 11वा अध्याय. इमॅजिनेशन मध्ये काय ते जेलसी राहून गेलं, परंतु आपण
2:11. येशू ख्रिस्ताची जेलसी काय असते ना ती आपण 2 बघूया. Corinthians 11. 2 करीन ह्याचा 11वा अध्याय. आता जेलसी जो विषय आहे तो तुम्ही ह्याच्यावरती थोडी स्टडी करा स्वतःहून आणि प्रभू जसं आम्हाला चालवेल तसं आपण बघूया. करंथीकरास दुसरे पत्र ह्याचा 11वा अध्याय वचन 1 पासून वाचूया. माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे, हा आणि ते तुम्ही करीतच आहात. ते तुम्ही करीतच आहात. दुसरा विषय कारण तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. आता इंग्लिश मध्ये त्याला वेगळ्या प्रकारे म्हटलेलं वाचा ब्रदर. Would to God he could bear me with a little in my folly, and indeed bear with me. For I am jealous over you with godly jealousy. हालेलुया. हा, ईश्वर आता प्रेरित. ईश्वर प्रेरित असलेली जेलसी, जेलसीला ईर्ष्या म्हणतो ना. ईर्ष्या, ईर्ष्या, ईर्ष्या जी आहे ही ईर्ष्या काय आहे? ईश्वर प्रेरित ईर्ष्या Yes, आहे. yes. ही जेलसी जी आहे ना इट इज कमिंग फ्रॉम द इमॅजिनेशन. येस. ही जी जेलसी आहे ही वाईट व्हावी अशी इच्छा नाहीये. हा. ही ईश्वर प्रेरित ईर्ष्या काय आहे की तुमचं कसं चांगलं Yes, व्हावं yes, yes. ह्याच्यासाठी असलेली ईर्ष्या आहे. Hallelujah. परत वाचा ते वचन. For I am jealous over you हम्म with godly jealousy. हम्म For I have espoused you to one husband, हालेलुया. आमेन. आणि that I may present you as a chaste virgin to Christ. हालेलुया. हालेलुया. की मी एवढा ईर्ष्या एवढी जेलसी आहे की एवढं सुंदर बनवलेलं आहे हे की मी हे देवाला देणार आहे की तुमचं जे वाग्दात केलेलं आहे मी हे ती देवाला शुद्ध कुमारिका म्हणून अशी प्रगट करणार आहे. इट इज अ जेलसी. येस. यु नो सी इट्स व्हेरी ब्युटिफुल. येस. ज्याच्यासाठी एवढी मेहनत करून बनवलं. येस. नाव आय डोंट वॉन्ट एनीबडी शुड टच दिस. Yes, दॅट इज amen. कॉल्ड जेलसी. संत पौलांनी प्रचार करताना सांगितलं की जे आता वचन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना हे तुम्ही तुमच्या हृदयामध्ये बिंबवून ठेवा. आमेन. इट इज अ जेलसी. इट येस. इज माय जेलसी दॅट यू शुड नॉट कॉम्प्रोमाइज विथ द वर्ड ऑफ गॉड. आमेन. परंतु माझी ईर्ष्या आहे, देवाची ईर्ष्या अशी आहे की हे तुम्हाला पवित्र देवाला सादर करता सादर यावे. आमेन. इमॅजिनेशन, थॉट ऑफ आमेन. इमॅजिनेशन, आमेन. कंट्रोल सेन्सेस घेणे फार गरजेचं आहे. काय केलं माणूस जीवनापासून काय युथ पासून आपल्या तरुणापासून बालपणापासून. पाप असल्यामुळे काय होतं सगळं काही पापी करत होता. हम्म. आणि काय झालं ज्यांनी देवाचं वचन स्वीकारलं तेव्हा त्याविषयी नोहाचं वचन, नोहाविषयी वचन सांगते की देवाची नोहावरती कृपादृष्टी होती. आमेन. इयोबाने काय केले या सगळ्या प्रसंगी इयोबाने देवासमोर पाप केले नाही. आमेन. आणि उपदेशकाच्या पत्रात वचन सांगते हे तरुणा आणि हे तरुणी Yes. तुला पाहिजेत वाचा ते वचन फक्त वाचा. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. इयोबाचे उपदेशक याचा 12वा अध्याय. बरोबर. एक्लेसिस्टियस म्हणजे जॉयनच्या गाण्याचं याचं 12वा अध्याय नाही 11वा अध्याय आणि 9वं वचन. हा कधी कुठेच सांगितलं नाहीये Yes. की वचन काय सांगते कशाविषयी चिंताक्रांत होऊ नको तर आभार Amen. प्रदर्शनासह तू आपली मागणी देवाला कळवू. म्हणजे बुद्धी समर्थ पलीकडे असलेली देवाची जी इच्छा आहे ते तुझ्या जीवनात प्रगट होईल. आमेन. हालेलुया. आमेन. तुम्ही आमेन म्हणा. आमेन. आमेन. आणि इकडे वचन काय सांगते हे तरुणा परत वाचा 9वं वचन. हा तुला उल्हास देवो. तुला सांगितलेलं कुठेच नाहीये की तू एकदम असा आज असा कोमळ असा बसू बस काहीच सांगितलेलं नाही. काय सांगितलं Hallelujah. उल्हास कर आनंद Yes. कर परंतु म्हणजे काय आहे रस्ता ओपन दिलेला आहे. देवाचं वचन काय सांगते उभा राहिला. जेव्हा अब्रामाला देवाने उभं केलं तेव्हा अब्रामासमोर 4 दिशा होत्या. येस. नजरेसमोर पुढे काय होतं सदोम सदोम. आणि गमोरा. अब्रामाचे काय होतं नजरेसमोर होतं. येस. परंतु देवाचा आत्मा काय सांगतो टेक अ बॅक स्टेप. ही चॉईस तू नको घेऊ. ही येस. चॉईस लोटाला दे. लोटाला दे. हालेलुया. आमेन. तुला सदोम गमोरा पाहिजे की तुला मी पाहिजे हालेलुया. देवाची इच्छा होती.
हालेलुया. फ्री विल होती ना, येस, इच्छा दिली होती. राईट सर. अब्राहम एक स्टेप मागे आला. लोट. लोट तू चूज कर, Choice is इट्स yours. ओके, तुला जे पाहिजे ते चूज कर. लोटांनी पहिला टाणा सगळं सुक्क आहे, येस, हे सही आहे. माणसाच्या मनात दुष्टाई इतकी असते की त्यांनी स्वतःचा विचार पहिला केला, अब्राहमाचा केला नाही. राईट सर. बघा काय आहे, ही मनाची असलेली दुष्टाई आहे. कल्पना काय केली, मी जर सदोमात गेलो तर ह्या अब्राहमाच्या जोडीला जेवढे लफडे मारामारी चालू आहेत ना, हे सगळे संपतील. एक प्रेस्टिज वाला माणूस कुठे बनेल मी, Yes, सदोमात सदोमात. बनेल. ह्याच्या जोडीला राहून काय फायदा आहे का? येस. त्याच्यापेक्षा मी तिकडे जातो. ह्याला हा पण असा पण म्हातारा झालाय, हा जाऊन तिकडे काय करणार? येस, मनातल्या कल्पना दुष्टाईच्या असतात. सदोमात त्याचं पाऊल जाण्या अगोदर तो सदोम झाला होता. येस, ट्रू सर. लोट सदोमात जाण्या अगोदर सदोमाचं स्पिरिट लोटामध्ये अगोदरच आलं आलं. होतं. राईट, राईट सर. आणि अब्राहम ज्या वेळेला बॅकफूट गेला त्यावेळेला त्यांनी सदोमाच्या स्पिरिटला नाकारलं होतं. येस, आमेन, त्याने सांगितलं आमेन. की सदोमाचं स्पिरिट मला नको, मी एक बॅकफूट, ह्या लोकांमध्ये मी राहू शकत नाही. ट्रू सर, आमेन. त्यांनी सांगितलं हे लोक देवाचे लोक नाही आहेत. सदोमाला काय, लोटाला काय दिसलं, प्रौढता, येस, भव्य मंदिर, येस, आराधना दिसली, आमेन. त्यांच्या मंडळीमध्ये असलेली ढांगच्या वाजणारी सगळी Yes, इन्स्ट्रुमेंट yes. दिसली, आणि तुम्ही एका खोलीमध्ये बसून प्रार्थना करणारी लोक. आमेन. अब्राहम सांगतो ते चालेल, येस, परंतु ते नको. आमेन. लोट सांगतो वेडा का काय, ह्यालाच क्या करता सांगतो शिक्षण घ्यायचं. येस. शिक्षण घेतलं ना का अक्कल येते, आणि अक्कल आली का जग कळते. अब्राहम सांगतो नको रे बाबा, देवाचं वचन कळलं तेवढीच माझ्यावरती कृपादृष्टी आहे. आमेन, आमेन. जग कळून माझं काही भलं होणार नाही. येस, आणि अब्राहम मागे सरकला, आणि अब्राहमाला जेव्हा लोट पुढे आला तेव्हा लोटाला हेच वचन प्राप्त झालं, येस, राईट. हे तरुणा तुला वाटेल ते कर, आणि तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल, पण या सर्व असू दे. आमेन. नॉट फॉरगेट, तू आपल्या मनात काय विचार केला, तू मनात कसा वागला. येस, येस, येस. मी इकडे आलो आहे, मी काय करतो ते कोणाला दिसते, मी असं केलं, मी तसं केलं, मग कोणाला कळते. कोणतीच गोष्ट लपलेली या पृथ्वीवर राहत नाही. राहत नाही. हालेलुया. तुम्ही जर वाईट केलं तर वाईट दिसून येते. बहिणीनो, प्रॉफिट जेव्हा मेसेज प्रचार करायचे, प्रॉफिटला सगळ्या गोष्टी उघड होत्या. येस, कोण खऱ्या प्रार्थनेसाठी आलेला राईट, आहे, राईट, राईट. कोण माझ्यावरती निंदा करण्यासाठी आलेला आहे, कोण लस्ट मध्ये कोणाच्या मागे आलेला आहे. येस, प्रॉफिट समोर सगळं उघड होतं. उघडवतो. राईट सर. कोण दुष्ट भावनेने आलेला आहे, ट्रू सर. प्रॉफिट समोर सगळं उघड होतं. आणि प्रॉफिट काय करत होता, जे समोर येत होते प्रत्येक जण प्रॉफिटच्या समोरून जात होता. प्रॉफिट तिकडे सांगतो, तू तिकडे बसलाय ना, येस, आरोग्यासाठी आलाय. अरे इथून बसलेला माणसाला तिकडे दिसत पण नाही स्टेडियम True, sir. True, sir. मध्ये. प्रॉफिट सांगतो तो लाल शर्ट मध्ये बसलेला आहे ना, प्रभूने तुला आरोग्य दिले. हालेलुया. मी हा म्हणजे प्रार्थनेसाठी झालंय, पण आरोग्य मला कुठून एवढं फास्ट मिळालं. हालेलुया. डिझर्नर ऑफ युअर आमेन, आमेन. मनाचे पुनर्जीवन करणारा, येस, माइंड मध्ये वरी घेऊन आला होता तो मनुष्य, की मला आरोग्य पाहिजे, मिळेल की नाही पाहिजे. परमेश्वराच्या आत्म्याने कॉन्टॅक्ट केला. हालेलुया. एक माणूस तिकडे बसला होता, अरे याच्या वेळी का होत नाही, जीवनाला मुकला तो. येस. काय केला, जीवन गमावून बसला. He is the healing. प्रॉफिट Yes. सांगतात भरपूर लोक येतात, प्रार्थना भरपूर लोकांसाठी, कोण लस साठी, लस Yes. आहे म्हणून कोणाच्या मागे तरी आलाय, कोणाच्या स्त्रियांच्या मागे फिरत आहे म्हणून तो प्रार्थनेला दाखवायला आलेला आहे की मी प्रार्थनेला आलेला आहे. कोण पैसे पाहिजेत म्हणून आलेला आहे, कोणाची वसुली हवी म्हणून आलेला आहे. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात, ज्याला स्वर्गीय राज्य जीवन पाहिजे त्यांनी पहिले लाईनीमध्ये या. Yes. पहिली आमेन, प्रार्थना आमेन, करा. आमेन. जीवनाचं जिवंत उदाहरण येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं आहे. आमेन, आमेन. पुढचं वचन काय म्हणते, 10वं वचन, याच तो आपल्या मनातून खेद दूर कर. यास तो आपल्या मनातून, फ्रॉम युअर माइंड, फ्रॉम युअर इमॅजिनेशन, खेद दूर कर. Yes. आणि आपला देह उपद्रवापासून राख. सगळ्यात बेस्ट, हालेलुया. सगळ्यात बेस्ट येस, आमेन आणि आमेन. वाटते फटाके फोडायला. त्या दिवशी मी त्या मुलांना हेच सांगितलं, हम्म. फटाके फोडणे वाईट नाहीये, फटाके कधी फोडायचे ना ह्याचा एक समय आहे. ट्रू सर.
तुतारी फुकणे वाईट नाहीये, No. तुतारी फुकण्याचा समय आहे. Amen. तुम्ही जेव्हा दिवाळीत फटाके फोडताना तेव्हा तुम्ही दुसरं तिसरं नाही, त्यांच्या देवाची महिमा तुम्ही करता. Yes. फोडा ना, एप्रिल मध्ये फोडा. तुम्हाला Yes. येशू ख्रिस्ताचा जन्म एप्रिल मध्ये झाला माहितीये ना. Yes. Right. फोडा, काय झालं रे? अरे येशू ख्रिस्त आमचा एप्रिल मध्ये Hallelujah. जन्माला आहे. फोडा फटाके. Amen. मग लोक विचारते, अरे क्रिसमस 25 तारखेला असतो, तुझा एप्रिल मध्ये कसा काय? नाही. तर लोक विचारतील, तेव्हा सांगा मग, साक्ष पण सांगा, तेव्हा Right. घाबरू नका. तेव्हा जोरदार फटाके फोडा, आकाशात फोडा, Hallelujah. मोठे. Hallelujah. घाबरण्याची गरज नाही. आपण कधी करतो हे फार महत्वाचं आहे. Right, sir. आणि आम्ही ह्या गोष्टीला प्रवृत्त होऊ नये, आवड होऊ नये. काय मस्त दिसते, मस्त दिसते. मला त्या दिवशी खरोखर मनात वाटलं, सगळ्यांना रोट्या पाठवल्या, मला नाही पाठवल्या. मग नंतर मला कळलं माझ्या घरी 5 पाठवल्यात. मी माझ्या घरी कशाला घेतल्या? ते का आता माझं घर आहे का? पाठवायचे असते तिकडे पाठवायच्या. 2 मिनिटं मनात राग वाटला. तिसऱ्या नंतर मिनिटाला वाटलं, अरे काय करायचं आहे त्या रोटीचं? Right, sir. ते काय जीवन मरण आहे का ते? त्याच्यासाठी एवढा विचार करायला? अरे हे देणार असेल तर देईन, नाही दिले तर नाही दिले. त्याच्यासाठी मी अर्धा दिवस झाले डोक्यात घर 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 विचार लावलाय. काय गरज आहे True, का? sir. या सगळ्या गोष्टी वरी घेऊन येतात. Amen. आणि ह्यानी माझं असं केलं ना म्हणून ह्यानी असं केलं, ह्यानी असं केलं ना म्हणून असं केलं. वी आर कॅप्चर्ड कॅप्टिव्ह इन द स्पिरिट Yes. ऑफ इव्हिल. Evil. दुष्टाईचे हे पिढे आहेत. Yes. परमेश्वराचा आत्मा सांगतो सगळा सोडा, Amen. ह्याच्यातून बाहेर निघा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल? जीवन दान मिळेल. Amen. तुम्हाला जर हे पाहिजे असेल, बघा काय वचन म्हणते, पण ह्या सगळ्या सर्वाबद्दल देव मनात- तुझं झाडा घेईल. Yes. हे तुझ्या लक्षात असू दे. Yes. नेव्हर फॉरगेट की देव तुझं झाडा नाही घेणार. आणि यास्त यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख. उपद्रवापासून म्हणजे काय? कोणतीही वाईट गोष्ट तू आपल्या हातातून आणि मनातून Yes. दोन्ही ठिकाणून होऊन नको काढून देऊ. टाक. लुसिफरने काय केलं? मनात Yes, म्हटलं मनात. की मी आपले सिंहासन उंच कर. कुठे उंच नाही, नाही. देवाच्या सिंहासनावर उंच उंच करेल. करेल. उंच केलं असतं तर ठीक होतं. राईट. पण तू काय विचार केला? देवापेक्षा मी मोठा होईल. राईट. पास्टर आहे ना मी. 4 लोक माझ्या मागे फिरले पाहिजे. दरवाजा उघडायला एक माणूस आला का नाही आला? राईट. मग बॅग धरायला एक माणूस पाहिजे. पास्टर आहे मी, एवढा मान असला प्रचारक आहे मी. देवानी भावना न खाला तेवढा आता प्रचारक भाव खातात. ट्रू. माझं ब्रदर काय सांगू, 300 इन्व्हिटेशन पडल्यात मला. पण आता तुम्ही आहेत ना चांगले माझे, म्हणून तुमच्यासाठी मी वेळ काढतो. नाहीतर मला ते वेळ अजिबात नाही. देवा येशू ख्रिस्तापेक्षा बिझी लोक आहेत. ट्रू सर. ट्रू सर. वचन कोणाचं सांगतात? येशू ख्रिस्ताचं. पण बिझी कोणापेक्षा असतात? येशू ख्रिस्तापेक्षा. आणि येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला काय सांगते? तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हालेलुया. एव्हरी इमॅजिनेशन ऑफ थॉट Yes. इज कंट्रोल बाय द होली स्पिरिट. आमेन. आपले विचार जे आहेत ना पवित्र आत्म्याच्या हाती देऊया. राईट. प्रभूला सांगूया की प्रभू तू तुझ्या हाती घे, आमेन. म्हणजे आपण आपल्या जागेवर उभे राहू. म्हणजे परमेश्वर आमच्या सहकार्य. कारण तारुण्य व भरजवानी ही व्यर्थ आहेत. कारण तारुण्य व भर जवानी ही व्यर्थ आहेत. सगळ्यात जास्त Amen. टेम्पटेशन तिकडेच आहे. ट्रू. आणि काय करते ते टेम्पटेशन जे आहे ते काय करते? खात राहते. येस. अरे ते लोक बघ मजा करतात, ते लोक बघ पार्टी करतात, ते लोक बघ स्टाईल करतात, हे करतात ते करतात. व्यर्थ, सगळं व्यर्थ. जोएल सारखे केस माझे पण होते 25 वर्षात असताना. आता बघा 10 वर्षामध्ये आणखीन 10 वर्षात काय होईल ते माहिती नाही. दादाच्या वयापर्यंत पोहोचेल ना तेव्हा तशीच केस होणार. पिकलेले केस हा शोभेचा मुकुट आहे Amen. असं वचन बोलायला सुरुवात करावी लागणार आहे. आमेन. जवानीत मस्त वाटते केस असे 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 असे, ते सांभाळता सांभाळता हालत खराब. पण लोकांचे केस आहेत ना तसे माझे पण केस पाहिजे. येस. बहिणीनं आम्ही कॉपी कॅट नाही आहोत. राईट सर. आम्ही देवाची रिप्लिका आहोत. हालेलुया. देवाची रिप्लिका काय? आम्ही Amen. स्वतःच देव आहोत. आमेन. आम्हाला देवानी त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. आमेन. वी आर इन द इमेज ऑफ गॉड. God. वी आर नॉट अ डुप्लिकेट ऑफ गॉड. वी आर इन द इमेज ऑफ गॉड. इमेज ऑफ गॉड याचा अर्थ समजतो का? की Yes. तुमच्यावरती कॉपीराईट आहे. कॉपीराईट. येस. तुम्ही डुप्लिकेट नाहीये. चायनाचा माल इकडे बनवला आणि चायनाला बनवला तो चायनाचा डुप्लिकेट सांगला जातो. राईट. यू हॅव कारण ऑथॉरिटी. कॉपीराईट नसताना त्यांनी बनवलेला आहे. यू हॅव वी ऑथॉरिटी. हॅव अ कॉपीराईट. येस. शिक्का मारून शिक्कामोर्तब केलेला आहे. Right. आज आम्ही ते आहोत. Amen. आपल्या विचाराला इमॅजिनेशन ऑफ एव्हरी थॉट शुड अंडर द कंट्रोल ऑफ द होली. Hallelujah. आपण आपल्या Amen. मना प्रार्थनेसाठी खरी घेतली. आमेन. त्या तुम्ही आनंदित आहात? आमेन. हालेलुया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या गोड पवित्र नावाला धन्यवाद देतो.
खरोखर प्रभू मज्जा रज्जू यांना आर पार भेदून जाणारे तुझे पवित्र वचन आहे. खरोखर प्रभू आम्ही आमच्या मनात काय विचार करतो, जसं वचन सांगते तू आपल्या मनात जो विचार करशील तो धाब्यावरती गाजवला जाईल. प्रभू कोणतीच गोष्ट तुझ्या समोर झाकलेली नाहीये, कोणतीच गोष्ट तुझ्यापासून लपलेली नाहीये. प्रभू तुझ्या समोर आमचं जीवन पूर्णपणे उघड आहे. प्रभू आमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जसे संदेष्ट म्हणतात की आमच्या डोक्यावरील प्रत्येक केस सुद्धा तुझ्या समोर मोजलेला आहे. स्वर्गीय पित्या, मनुष्य तो काय की त्याने तुझी आराधना करावी. प्रभू आम्ही तर धूळ आणि माती आहोत. आमची प्रभू तुझ्या समोर पात्रता पण नाही की आम्ही तुझ्या समोर उभे राहावे. प्रभू आमचे मन जे आहे प्रभू, जसं आम्ही मराठीत म्हणतो की मन चिंती ते वैरी चिंती, वैरीना चिंती, अशा प्रकारे आमचं मन प्रभू आमचं चालत असते. दुष्ट विचार, वाईट विचार, चिंता, प्रभू किती गोष्ट आमच्या मनामध्ये फिरत असतात. परंतु प्रभू आम्ही तुला विनंती करतो ह्या सकाळच्या समयी की प्रभू तुझा पवित्र आत्मा प्रभू तो आम्हाला दे, जेणेकरून प्रभू आमच्या विचारावरती तुझा पवित्र आत्म्याचा कंट्रोल असावा, आमच्या कल्पनावरती तुझा कंट्रोल असावा, आमच्यामध्ये प्राईड नसावं, आमच्यामध्ये वरी नसावी, आमच्यामध्ये जलसी नसावी. तर प्रभू आम्ही पवित्र आत्म्याचे ओव्हरकमर असावे. ओ हालेलुया प्रभू, आज जे तू आम्हाला जीवनात दिलेलं आहे हे प्रभू, हे सगळ्यात मोठं आम्हाला जीवन दिलेलं आहे. प्रभू ही जसं तुझं वचन इब्री लोकास्पत्रात 11व्या अध्यायात 12व्या अध्यायात वचन म्हणते की मोशेला या पृथ्वीवरती धनसंचयापेक्षा देवाच्या वचनाची संपत्ती सगळ्यात मोठी वाटली. कारण वचन म्हणते पुढे, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. प्रभू आम्ही आमची नजर या पृथ्वीवरून काढू इच्छितो. प्रभू आमचे विचार प्रभू पूर्णपणे मोकळे करू इच्छितो. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की तुझ्या पवित्र आत्म्याचा कंट्रोल घे आणि प्रभू आमचे सगळे दुष्ट विचार प्रभू ह्या क्षणाला आमच्यापासून मोकळे कर प्रभू, आणि आम्हाला प्रभू कम्प्लिटली फ्रीडम दे प्रभू. ओ प्रभू आम्ही पूर्णपणे तुला सरेंडर होतो. ओ प्रभू तू आमचा ताबा घे प्रभू, आमच्या मनाचा, आमच्या जीवाचा, आमच्या आत्म्याचा, आमच्या शरीराचा प्रभू तू ताबा घे आणि प्रभू आम्हाला पूर्णपणे फ्री कर प्रभू. ओ प्रभू आम्ही अब्राहमाचे संतान आहोत. आमची आवड सदोम गमोरा नसावी तर प्रभू जसं अब्राहमाला म्हणाला की तू आपले मान वळती कर आणि आकाशातील तारे मोजते येतील तर तू मोजून दाखव, एवढा तुला आशीर्वादित केलेला आहे. तो सुजिवंत परमेश्वर तू आमचा आहे. ओ प्रभू आम्हाला ते तू आशीर्वाद दिलेला आहे जे प्रभू अगणित आहेत. आम्हावरती ती कृपा केलेली आहे जी अगणित आहे. आम्हावरती ती कृपा आहे जी दररोज सकाळी आमच्यासाठी नवी होते. ओ हालेलुया प्रभू आम्ही आमचं जीवन तुझ्या हाती समर्पित करतो. या वेळेपर्यंत जे आमच्या मनात जे विचार आले, ज्यामुळे प्रभू आम्ही तुला दुखविले, ज्या विचाराने प्रभू आम्ही तुला दोष लावला, तुझ्या शरीराला दोष लावला, तुझ्या भावा बहिणींना प्रभू मी दोष लावला, या सगळ्याबद्दल प्रभू आम्ही तुझ्याकडे पूर्ण हृदयापासून क्षमा मागतो प्रभू. आणि प्रभू जसा योग मला जाणो न जाणो माझ्या आणि आमच्या भावा बहिणींच्या हातून ज्या काही पापा घडलेले आहेत त्या सगळ्याबद्दल प्रभू तू आम्हाला क्षमा कर. आमचं जीवन तुझ्या हाती घे प्रभू. आम्ही तुला विनंती करतो की प्रभू आम्ही इथून निघत असताना या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यामधून प्रभू तू आम्हाला काढ, आमच्या मनाचे पुनर्जीवन तू कर, अशासाठी की प्रभू आम्ही तुला ग्रहणीय व पवित्र असं अर्पण तुला सादरावे. म्हणून तू आम्हाला तुझी कृपाने दया कर. या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला तुझ्या नावात तू एकत्र केलेस. तुझा विश्वास प्रभू तू आम्हाला दिलेला आहे. त्यावेळेला प्रभू ब्रदर जॉनीचं कुटुंब, ब्रदर नितीनचं कुटुंब, ब्रदर रणधीरचं कुटुंब, ब्रदर मनोजचं कुटुंब, माझं कुटुंब, ब्रदर नितीनचं कुटुंब, प्रभू सगळे ब्रदर रोमनचं कुटुंब आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. आणि प्रभू ह्या मग कुटुंबांना जे तू एकत्र तुझ्या नावात केलेलं आहे प्रभू, कोणत्याही दुष्टाईचं बंधन प्रभू आमच्यावरती चालू नाही. सगळे बंधने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तोडून टाकतो प्रभू. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो की प्रभू एव्हरी थॉट, प्रत्येक विचार तू तुझ्या हाती घे प्रभू. प्रभू जे काही आमच्या मनात विचारावे ते तुझ्या पवित्र वचनाचे फिल्टरने जावे. जे काही आमच्या जीवनातल्या स्टेप्स असाव्या त्या तुझ्या पवित्र आत्म्याच्या इच्छेप्रमाणेच असाव्या. म्हणून त्यामुळे तुझी कृपाने दया कर. आम्ही आमचे जीवन तुझ्या हाती समर्पित करतो. आमच्या जीवनाचा तो स्वीकार कर. वेळ समय तुझ्या हाती घेऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तू ऐकून मान्य कर. योग्यता से बढ़ के दिया
है अपनी दया से तूने मुझे योग्यता से भर के दिया है, अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हो प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हो प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा पवित्र आत्मा व त्याच्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तो येईपर्यंत आमच्या प्रत्येक वंशांना, प्रत्येक इंद्रियांना तो कंट्रोल मध्ये ठेवो. आमेन. Till we meet, till we meet, till we meet, and Jesus we meet, till we meet, till we meet. God be with you till we meet again. Amen. Amen. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांवर असो. Praise the Lord. God bless you.